जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमानाढळे इहलोकी भवसिंधुसे बांधिलासे तुजेणे अनाथादीना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा
जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सब संतन की जय। धरावेते भय जाती अंतरोणे पाय झाल्या तुटी देवा सवे काय वाचोने करावे कोणासी पारिखे लेखू आपणा सारिखे तुका म्हणे असो अथवा हे आता नसो। अभंग क्रमांक आहे 2666। 2666। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण दिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय। ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षी संपन्न होत असलेल्या जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांच्या अर्थात तुकोपनिषदाच्या गाथा अष्टादशाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रथम सत्रामध्ये आपण उपस्थित आहोत। पूजनीय गुरुवर्य महाराजांच्या कृपेने वारकरी संतांच्या वाङ्मयाचं शास्त्र वाङ्मयाचं जे चिंतन आपल्याला या पर्व काळामध्ये करायला मिळतं त्या प्रणालीमध्ये देवडीकर गाथेप्रमाणे 2665 क्रमांकापर्यंतचं चिंतन पाठीमागच्या वर्षी पूर्ण झालेलं आहे आणि या वर्षामध्ये 2666व्या क्रमांकापासून आपल्याला पुढे चिंतन करायचं आहे। जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या वचनाचा विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये अर्थ समजून घेण्यासाठी सद्गुरुदेवांच्या कृपा कटाक्षामध्ये आपल्याला ही पर्वणी प्राप्त होतीये। अर्थात ही सगळी गोष्ट विश्वमाऊली ज्ञानोबरायांना अतिशय आवडणारी आहे। तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार नामयाचा। विश्वमाऊली ज्ञानोबरायांची जगद्गुरु श्री तुकोबरायांवरती असलेली उत्कट प्रीती ही आपल्याला ज्ञात आहे। जगद्गुरु श्री तुकोबरायांचं वाङ्मय ज्याला चहुवेदाचे केलेसे विवरण अर्थही गहन करुणिया तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी नभे वेशधारी तुका आहाची वरी वरी आहे तैसी बरी खंडे निवडी वेदाची। जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या संपूर्ण जीवन कार्याला अभंग संहितेला वारकरी वाङ्मय मंदिराचा कलश म्हटलं जातं। आजपर्यंत झालेल्या सगळ्या भक्त अवतारातील अवताराचा कळस सगळ्या भगवत अवतारामध्ये सुद्धा भगवंताची सेवा करण्यामध्ये सेवा अवताराचा कळस वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून समग्र श्रुती स्मृतीचं सार संकलित करून सर्वांपर्यंत अभिव्यक्त करणाऱ्या अभंगवाणीचा कळस अनेकविध अंगांनी जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या वाङ्मयाकडं आणि तुकोबरायांच्या संपूर्ण जीवनचरित्राकडे पाहिलं जातं। तुकोबरायांच्या कृपेनेच
तुकोबरायांच्या अभंगांचं चिंतन घडावं. वैकुंठवासी पूजनीय मामासाहेबांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर विश्वमाऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तिचा अर्थ करणं एक वेळेस सोपं आहे, पण तुकोबरायांचे अभंग म्हणजे मिटलेल्या मुठीप्रमाणे आहेत. ती मूठ उघडली जावी याच्यासाठी ज्याने ते शब्दधन बांधलेलं आहे त्याची कृपा असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरू श्री तुकोबरायांच्या चरणी, सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी, पूजनीय महाराजांच्या चरणी, सर्व सकल उपस्थित अधिकारी सिद्ध साधक संपन्न सर्व श्रोतृवर्गाच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून मला प्राप्त झालेले जे अभंग आहेत त्याचा यथामती अर्थ पाहण्याचा आपण मिळून प्रयत्न करायचा आहे. धरावेते भय, जाती अंतरोणे पाय, झाल्या तुटी देवासवे, काय वाचुणे करावे, कोणासी पारखे, लेखो आपणा सारिखे, तुका म्हणे असो अथवा हे आता नसो. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबराय आपल्या भयाचा विषय कोणता असला पाहिजे तो विषय स्पष्ट करतायत. भीती माणसाच्या मनामध्ये असते, पण त्या भीतीचा विषय नेमका कोणता आहे, तो कोणता असला पाहिजे याचा निर्देश तुकोबराय या अभंगातून करतायत. मानवी जीवनाचा विचार आपण जर केला तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कशा ना कशाची भीती दडलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रसिद्ध सुभाषितसुद्धा आपल्याला माहिती आहे, भोगे रोग भयम, भोगे मनुष्याला रोगाचं भय आहे. कुले च्युती भयम, एखादा कुलवाण मनुष्य आहे त्याला च्युत होण्याची भीती आहे. वित्ते नृपालाद भयम, एखादा धनवान आहे त्याला राजापासून भीती आहे. माणे दैन्य भयम, माणी पुरुषाला दैन्यता प्राप्त होईल याविषयीची भीती आहे. बले रिपू भयम, एखादा बलवान आहे त्याला शत्रूपासून भीती आहे. रूपे तरुण्या भयम, एखाद्या रूपवानाला तरुणीपासून भय आहे. शास्त्रे वाद भयम, शास्त्रामध्ये वादाचं भय आहे. गुणे खल भयम, गुणांमध्ये खलता निर्माण होण्याची भीती आहे. काये कृतांतात भयम, संपूर्ण शरीराला काळाचं भय आहे. तिथे वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, सर्वम वस्तू भयान्वितम भुवी नृणाम, सगळ्या वस्तूंमध्ये भीती आहे. मग भीती कुठं नाही? वैराग्यमेव अभयम, वैराग्यशील पुरुष जो आहे, विरक्त जो आहे, विरक्तस्य तृणम जगत, त्याच्या ठिकाणी भय नाही. पण या अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबराय भयाचा हेतू स्पष्ट करतायत. संसारातील लौकिक विषय येतील किंवा जातील याविषयी भीती बाळगण्यापेक्षा आपण भय कशाचं धरलं पाहिजे? भय धरावे, धरावे ते भय, भय धरलं पाहिजे. पण कशाविषयी धरलं पाहिजे? जाती अंतरोणी पाय, परमात्मा पंढरीनाथाचे चरण आपल्यापासून अंतरुण जातील याची भीती आपण धारण केली पाहिजे. अर्जुनाने आपल्याला युद्ध करायचं नाही हे सांगत असताना जे हेतू सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये विशेष रूपाने की मी जर हे युद्ध केलं, जरी वध करुणी गोत्रजांचा, वसवटा होणे दोषांचा, मज जोडीला असे तू हातीचा दुरी होसी. परमात्म्यापासून आपल्याला दूर जावं लागेल कारण पाप वाढेल, त्याच्यामुळे युद्ध करायला नको असा हेतू अर्जुन स्पष्ट करतोय. भीती धरली पाहिजे, पण आपल्याकडून पाप होईल ते होऊ नये याची भीती धरली पाहिजे. भगवंत आपल्यापासून अंतरू नये याच्यासाठी भीती धरली पाहिजे. भीतीचं लक्षण सांगत असताना तिथेच दुसऱ्या अध्यायामध्ये मधुसूदन सरस्वतींनी भीती नेमकं कशाला म्हटलं जातं याचं वर्णन करताना ते असं सांगतायत, राग विषयस्य विनाशके समुपस्थिते तन्निवारण असामर्थ्यम आत्मनो मन्यमानस्य दैन्यात्मक चित्तवृत्ती विशेषः भयम. भय कशाला म्हणायचं? ज्याच्याविषयी आपला अनुराग आहे, राग आहे, असा विषय नष्ट होऊ लागला आणि त्याला आपण वाचवू शकत नाही. तन्निवारण असामर्थ्यम, त्याचं निवारण आपण करू शकत नाही. त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये आत्मनः मन्यमानस्य दैन्यात्मक चित्तवृत्ती विशेषः, आपल्या अंतःकरणामध्ये जी वृत्ती निर्माण होते, आपली प्रिय गोष्ट हरवू लागली, नष्ट होऊ लागली, तिला आपण वाचवू शकत नाही. अशा वेळेला अंतःकरणामध्ये निर्माण होणारा जो चित्तवृत्तीचा विशेष आहे त्याला भय म्हटलं जातं. पण मग आता आपल्या आवडीचा विषय कोणता असला पाहिजे?
तर या ठिकाणी भगवान परमात्मा हा जर आपल्या आवडीचा विषय असेल आणि त्याच्यापासून जर आपल्याला अंतराय उत्पन्न होणार असेल तर त्याविषयी आपण भय धारण केलं पाहिजे. धरावे ते भय जाती अंतरोणी पाय. परमात्मा पंढरीनाथाचे चरण अंतरू नयेत, ते अंतरले ज्याने जातील अशी कोणतीही गोष्ट आमच्याकडून घडू नये याविषयीची भीती अंतःकरणामध्ये धारण केली पाहिजे. झाल्या तुटी देवासवे. कोणी असं म्हणेल जर भगवंताचे चरण अंतरलेच तर काय एवढं नुकसान होणार आहे. तुकोबाराय बोलतायत परमात्म्याचे चरण जर आपल्यापासून अंतरले म्हणजे देवाचा आपल्याशी वियोग झाला. झाल्या तुटी देवासवे. भगवंतापासून जर आपला वियोग झाला तर मग खाली काय शिल्लक राहतं, काय वाचवणी करावे. मग आपण जिवंत राहून तरी काय उपयोग आहे. मुळामध्ये आपण ज्याच्यासाठी आलेलो आहोत परमात्मा प्राप्तीसाठी जर हे जीवन आहे, परमात्म्यापासून भिन्न जर आपण राहू तर आपण भीतीने ग्रासले जाऊ आणि परमात्म्याशी एकरूप होऊन त्याच्या चिंतनामध्ये जर आपण राहू तर आपण भवसागरामध्ये वाचले जाऊ. आणि जर तेच अंतरलं, भगवंताबरोबर जर तुटी झाली, काय वाचवणी करावी. मग खाली शिल्लक राहून तरी काय त्याचा उपयोग आहे. तुकोबाराय बोलतायत कोणासी पारखे लेखू आपणासारखे. देवाला सोडून बाकीचे सगळे जे लोक आहेत ते पारखे आहेत आणि या सगळ्या पारख्यांना आपणासारखे कोणासी लेखू. आपल्यासारखं माझ्यासारखं सर्व ठिकाणी आपल्याला सर्व संकटापासून वाचवणारं असं कोणाला लेखायचं. हे सगळे लोक जे आहे म्हणजे परमात्म्याला सोडून बाकी जे जे काही अनात्मा आहे ते सगळं काही पारखं आहे आणि त्याला आपण आपल्यासारखं मानण्याची चूक करून काय उपयोग आहे. म्हणून लेखू आपणासारखे. तुका म्हणे असो अथवा हे आता नसो. तुकोबाराय बोलतायत परमात्म्याची प्राप्ती भगवंताचं स्मरण हेच असलं पाहिजे आणि हे जर नसेल तर मग हे आता नसो. तर मग हा देह नसला तरी चालेल, आयुष्य संपलं तरी चालेल, कारण या संपूर्ण मानव जीवनाचं सार परमात्म्याच्याच निरंतर चरण सानिध्यामध्ये किंवा चरणांच्या स्मरणामध्ये आहे. म्हणून काहीही झालं तरी परमात्म्याचे चरण अंतरू नयेत याविषयीचं भय आपण अंतःकरणामध्ये धारण केलं पाहिजे. श्रुतीने वर्णन केल्याप्रमाणे यदा हि एवे एष एतस्मिन् उदरम अंतरम कुरुते. ज्या वेळेला आपण भगवंतापासून अंतर प्राप्त करून घेतो अथ तस्य भयम भवती, त्यावेळेला आपल्याला भीती प्राप्त होते आणि भगवंताच्या चरणाशी जर आपण एकरूप राहिलो तर आपल्याला भीती उत्पन्न होत नाही. म्हणून परमात्म्याच्या चरणांशी एकरूप राहण्याविषयी त्याच्यापासून दुरावा निर्माण होऊ नये याविषयीची भीती आपण धारण करावी. पुढचा अभंग तुकोबाराय बोलतायत आनंदाचा थारा सुखे मोहरला झरा. ऐसी प्रभूची ज्या कळा त्याच्या कोण पाहे बळा. अंकिता ऐसिया होईल पावविले ठाया. तुका म्हणे ऐसे दिले आभंड प्रकाशे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या एका कलेचा निर्देश करतायत. ऐसी प्रभूची ज्या कळा. भगवंताची अशी कळा आहे आणि त्या कलेचा विस्तार संपूर्ण विश्वामध्ये कसा झालेला आहे तो विस्तार तुकोबाराय सांगतायत. ऐशी प्रभूची ज्या कळा. भगवंताची एक अशी कला आहे की ती कला सर्वत्र पसरलेली आहे. कोणती अशी कला आहे तर ती भगवंताची कला म्हणजे आनंद ही कला आहे. श्रुतिमाता वर्णन करते एतस्यैव आनंदस्य अन्यानि भूतानि मात्राम उपजीवंती. त्याच्या आनंद मात्रेने, त्याच्या आनंदाच्या कलेने ही सगळी भूत जिवंत राहत आहेत. म्हणून आनंदाचा थारा. परमात्मा पंढरीनाथाच्या भगवंताच्या आनंदाच्या कलेच्या आश्रयाने हे सगळं विश्व स्थिरावलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जड असो चेतन असो सर्वांना प्रतिष्ठित राहण्याचं साधन थारा, आधार, अधिष्ठान भगवंताची आनंद कला आहे. हा आनंद जर नसता यदि एष आकाशे आनंदो न स्यात्. पंचभूतांमध्ये सर्व जीवांमध्ये या आनंदाची कला जर अभिव्यक्त होत नसती, भले पूर्णांशाने अभिव्यक्त होत नाही पण थोडीफारही अभिव्यक्त होत नसती तर या सर्व प्राणीमात्रांना विश्वाला थारा प्राप्त झाला नसता, अधिष्ठान मिळालं नसतं. म्हणून हा आनंदाचा थारा म्हणजे आनंदादेव खलु इमानी भूताने जायन्ते
आनंदेन जाता आणि जीवंती आनंदाचा थारा, आनंदाच्या कलेवरती हे सगळे प्रतिष्ठित आहेत. सुखे मोहरला झरा, मग या आनंदाच्या कलेचा सुखाचा झरा सर्वांमध्ये मोहरलेला आहे. म्हणजे यच्चयावत जो आनंद आपल्याला प्राप्त होतो आहे तो भगवंताच्या आनंद कलेनेच प्राप्त होतो आहे. सुषुप्तीमध्ये होणारा आनंदसुद्धा चेतोमुख प्राज्ञ आनंदम भूक, चैतन्यामुख केलेली अज्ञान वृत्तीने सुषुप्तीमध्येही आनंद होतोय. स्वप्नामध्ये प्राप्त होणारा आनंद, जागृतीमध्ये सुद्धा प्राप्त होणारा आनंद, प्रमाता प्रमाणाच्या द्वारे जेव्हा प्रमेयाला विषय करतोय त्या सर्व ठिकाणी आपल्याला प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य म्हणून चैतन्याचं अधिष्ठान सर्वत्र ग्रहण करावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला कोणत्याही पद्धतीचं लौकिक ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे पंच इंद्रिय आहेत, त्या पंच इंद्रियांमध्ये हा आनंदाचा झरा वाहतोय. त्या आनंदाचं श्रेय जरी आपण विषयांना देत असलो तरीसुद्धा त्या विषयांमध्ये त्यांचा स्वतःचा आनंद नाही. हा आनंद मात्र परमात्म्याच्या आनंद कलेचाच हा झरा सर्वत्र पसरलेला आहे. म्हणून आनंदाचा थारा, आनंदाच्या थाऱ्यावरती हे सगळं विश्व सुखे मोहरला झरा, सुखाने सर्व मोहरलेलं आहे. तुकोबराय बोलतात, ऐसी प्रभूची ज्या कळा, असा जो प्रभू आहे त्याची ही जी कला आहे आनंद कला. इथे प्रभू शब्द तुकोबराय वापरतायत. प्रभू त्याला म्हटलं जातं. विष्णू सहस्रनामामध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांनी प्रभू शब्दाचं चिंतन करत असताना सर्वासु क्रियासु सामर्थ्यातिशयात, ज्याच्या ठिकाणी सर्व कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम इत्यादी क्रियांचं सामर्थ्य आहे त्याला प्रभू असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ही आनंद कला प्रत्येकाच्या प्रारब्ध कर्मानुसार कोणाकोणाच्या ठिकाणी कशा कशा अंशामध्ये प्रस्फुटित करायची हे याच्यावरती ज्याचं नियंत्रण आहे असा जो प्रभू आहे. कारण हा आनंदाचा झरा सर्वत्र जरी मोहरलेला असला तरी सर्वांना तो समान आनंद प्राप्त होतोय असं मात्र नाही. मग त्याच्यावरती नियंत्रण करणारा कोणीतरी आहे आणि ते नियंतृत्व प्रभू या शब्दामधून दाखवलं जात आहे. याचा अर्थ भगवान आपल्या मनाने काही कमी अधिक करतो असं नाही. नादत्ते कस्यचित पापम न चैवम सुकृतम प्रभू, ज्याचं जसं कर्म आहे त्या त्या प्रारब्धानुसार त्याला त्या त्या प्राप्तीने आनंदाची प्राप्ती करून देण्याचं प्रभुत्व, नियंतृत्व ज्याच्याजवळ आहे असा प्रभू, ऐसी प्रभूची ज्या कळा, अशी भगवंताची ही कळा, त्याच्या कोण पाहे बळा. तुकोबराय बोलतात, एवढं सूक्ष्मातिसूक्ष्म नियंत्रण सर्वांवरती ठेवणारा जो प्रभू आहे त्याच्या बळाला कोण पाहू शकतं, कोण पाहण्यासाठी समर्थ आहे. भगवंताच्या ठिकाणी असलेलं हे नियंत्रणाचं बळ, उत्पत्तीचं बळ, सगळ्या गोष्टींचं बळ, देवबळी देवबळी जोडा नाही भूमंडळी. तुकोबराय बोलतात, त्याच्या इतकं बलवान कोणीच नाही. म्हणून असा जो प्रभू आहे की ज्याच्या आनंद कलेने हे सगळं विश्व प्रतिष्ठित आहे, सर्वांना त्या त्या पद्धतीने तो आनंद मिळतो आहे, अशा भगवंताच्या ठिकाणी अंकिता ऐसिया असा जो प्रभू आहे त्याला आपण अंकित झालं पाहिजे. ऐसिया अंकिता, त्याला जर आपण अंकित झालो, होईल पावविले ठाया, तर आपण त्या झऱ्याच्या मूळ स्थानापर्यंत, ठायापर्यंत, ठिकाणापर्यंत प्राप्त होऊ शकतो. होईल पावविले ठाया म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग एक आहे अंकिता ऐसिया. अशा प्रभूला आपण अंकित झालं पाहिजे, त्याचं दास झालं पाहिजे. बळीयाचे अंकिता आम्ही झालो बळीवंत, त्याला आपण तसं अंकित जर झालो तर आपण त्या तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे ऐसे दिले आभंड प्रकाशे. म्हणून असं अमर्याद प्रकाशाचं, चित स्वरूपाचं, आनंद स्वरूपाचं हे सगळं भांड, हे सगळं विश्व, हा सगळा अमर्याद प्रकाश भगवंताने आपल्याला दिलेला आहे. अशी ह्या भगवंताची ही कला आहे, त्याच्या बळाला कोणी जाणू शकत नाही. म्हणून अशा प्रभूला आपण अंकित झालं पाहिजे. या पद्धतीने जगद्गुरु श्री तुकोबराय या अभंगातून भगवंताच्या आनंद कलेचा विस्तार प्रगट करतायत. पुढे अभंग आहे. तुकोबराय बोलतायत, आम्हासी सांगाती होती आरालेते हाती, येती ऐकता हाक दोन्ही मिळून म्हणती एक, आणि का उत्तरी नसे गोविली वैखरी, तुका म्हणे बोला खून पाहती विठ्ठला. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय
आपले सांगाती म्हणजे आपले सोबती कोण होऊ शकतात, त्या सोबत्यांची लक्षणं अर्थात स्वरूप प्रगट करतायत. आम्हासी सांगाती, कोण आमचे सांगाती आहेत. मनुष्याचा विचार जर केला तर मनुष्य संगतीशील जीवन जगणारा संगप्रधान प्राणी आहे. म्हणून तो वस्ती करून राहतो, म्हणजे त्याला संगतीची अपेक्षा आहे. पण नेमकी कोणाची संगती करावी याचं ज्ञान मात्र त्याला नाही. तुकोबराय बोलतात, आपल्या जीवनामध्ये आपलं उद्धार होतो किंवा आपलं पतन होतं, या सगळ्याला कारण आपण कोणाची संगत करतो हेच त्याचं कारण आहे. पतन उद्धार संगाचा महिमा त्यजावी अधमा संत सेवी. तुकोबराय बोलतात, अधमांना त्यागलं पाहिजे आणि संतांच्या संगतीचा आदर केला पाहिजे, संत संगती प्राप्त करून घेतली पाहिजे. तसाही विचार जर आपण केला तर संगतीच्या बाबतीमध्ये एक समान सूत्र नेहमी सांगितलं जातं. समानशीले व्यसनेषु सख्यम. जिथे आपली समानशीलता म्हणजे स्वभावामध्ये समानता आहे आणि व्यसनेषु म्हणजे आचरण इत्यादिकामध्ये समानता आहे, तिथे आपोआप नैसर्गिक सख्य प्राप्त होतं. पण मग आता आपल्यालाच जर दुर्गुण आवडत असतील तर आपल्याला संगतसुद्धा दुर्गुणांचीच आवडणार आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये नेमकी कोणती समान व्यसन आणि शील असलं पाहिजे, तर शास्त्राने सांगितलेलं शील, शास्त्राने सांगितलेलं व्यसन आपल्या ठिकाणी असलं तर आपल्याला साधू पुरुषांची संगती रुचू शकते, अन्यथा ती रुचू शकत नाही. तुकोबरायांनी इथे आपली संगत सांगत असताना आम्हासी सांगाती, ते आमचे सांगाती आहेत, त्यातलं पहिलं लक्षण सांगतायत. होती आराली ते होती, आराले ते होती. आराले शब्दाचा अर्थ आहे स्थिर, ज्यांचं चित्त स्थिर आहे असे आमचे सांगाती होऊ शकतात. आणि ज्यांचं चित्त क्षणक्षणाला पालटतंय, क्षणे तुष्टा क्षणे रुष्टा, तुष्टा रुष्टा क्षणे क्षणे, अप्रसाद चित्तस्य प्रसादोपि भयंकरः. ज्याचं चित्त क्षणोक्षणाला बदलत राहतंय, त्याने आनंदाने दिलेला प्रसादसुद्धा अत्यंत भयंकर असण्याची शक्यता आहे. म्हणजे चित्त स्थिर असलं पाहिजे. त्याच्या ठिकाणी चित्तस्थिरता कधी येईल, जेव्हा अंतःकरणामध्ये मल इत्यादी दोष राहणार नाहीत, त्यावेळेला अंतःकरणामध्ये चित्तस्थिरता येऊ शकते. म्हणजे त्याच्या ठिकाणी शुचित्व असलं पाहिजे, तो आराले असला पाहिजे, म्हणजे त्याच्या ठिकाणी शुचित्व असलं पाहिजे. तो आम्हा सांगाती, तो आमचा सांगाती होऊ शकतो. अजून कोण होऊ शकतं? तुकोबराय बोलतायत, येती ऐकता हाक. ज्यांना हाक मारल्याबरोबर जे येतात, म्हणजे संकट प्रसंगामध्ये अन्य कोणत्याही प्रसंगामध्ये आपण जर त्यांना हाक मारली तर त्या वेळेप्रसंगी जे येतात ते आम्हासी सांगाती, ते आमचे सांगाती होऊ शकतात. नाहीतर आपण हाक मारल्यानंतर जे फोन स्विच ऑफ करून ठेवतील ते आमचे सांगाती होऊ शकत नाहीत. ज्या वेळेला आम्हाला गरज पडते आहे, संगतीची अपेक्षा आहे, म्हणजे येती हाक ऐकता. ज्या वेळेला हाक मारली जाईल तेव्हा येतील, म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्याग असला पाहिजे, शौर्यही असलं पाहिजे. ते कोणत्याही कार्यात गुंतलेले आहेत, पण आम्ही हाक मारली म्हणजे ते सोडून येतात, म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्याग पाहिजे. आणि संकट काळामध्ये हाक मारली तर त्याला सामोरे जाण्याचं शौर्यही त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे येती ऐकता हाक. हाक मारल्याबरोबर तोच येऊ शकतो की ज्याच्या ठिकाणी हातातलं काही सोडून देण्याचा त्याग करण्याची वृत्ती आहे आणि कोणत्याही पद्धतीची भीती अंतःकरणात नाही, ज्याच्या ठिकाणी शौर्य आहे, असा येऊ शकतो. बरं, येऊन पुन्हा काय? दोन्ही मिळून एक म्हणती. आम्ही आणि तो म्हणजे आमचा सांगाती, या दोघांच्याही वचनामध्ये एकता असली पाहिजे. नाहीतर येऊन जर आपल्याला आपलं एक विचार आणि त्याचा एक विचार जर असेल तर त्याच्यामध्ये सांगातीपणाचा धर्म जपला जाणार नाही. म्हणून सामान्यम सुख दुःख यो हो. आपल्या दुःखाने जो दुःखी होणारा आहे, आपल्या सुखाने जो सुखी होणारा आहे, म्हणजे चित्ताची एकरूपता ज्यांची झालेली आहे त्यांच्याच वाक्याची एकवाक्यता होऊ शकते. म्हणून दोन्ही मिळून म्हणती एक. आपण ज्याला सांगाते म्हणून निवडतो आहोत त्याचं वाक्य आणि आपलं वाक्य याच्यामध्ये एकता असली पाहिजे. पुढे तुकोबराय बोलतायत, आणिका उत्तरी नसे. ज्याच्या ठिकाणी आणिक उत्तर नाही, आणिक उत्तर म्हणजे विनाकारण कारण सांगण्याची जी प्रवृत्ती आहे, वेगळी वेगळी कारणं सांगून टाळण्याची जी प्रवृत्ती आहे, तशी प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी नाही. आणिका उत्तरी नसे, जो अन्य कोणतंही उत्तर देत नाही, ज्याला दाक्षिण्य सरळ स्वभाव असं म्हटलं जातं. आपल्या सख्या संबंधाने ज्याच्या अंतःकरणामध्ये अन्य कशाचाही विचार नाही, जो अत्यंत सरळ स्वभावाने आणिका उत्तरी नसे आणि आणिका वैखरी गोविली नसे,
आणि ज्याने वैखरी सुद्धा अन्य ठिकाणी कुठेही गुंतवलेली नाही, म्हणजे ज्याच्या शब्दामध्ये कपट नाही किंवा त्या शब्दामध्ये कोणता तरी हेतू लपवून जो आपल्याशी व्यवहार करत नाही, ज्याची वैखरी अन्य कुठेही गुंतलेली नाही, म्हणजे इतर कोणाला त्याने शब्द दिलेला नाही, असा वैखरी गुंतलेला आमचा सांगाती नाही, ज्याला अनुरक्त असा असलेला. आणि त्याच्या पुढचं महत्त्वाचं तुकोबराय बोलतात, तुका म्हणे बोला खून पाहाती विठ्ठला. जो प्रत्येक वेळेला माझ्या बोलण्यामध्ये परमात्म्याची खूण सापडते की नाही हे पाहतोय, म्हणजे माझं परीक्षण करतोय, म्हणजे त्याच्या ठिकाणी सत्य वक्तृत्व आहे, सत्य सांगण्याचा सद्गुण त्याच्या ठिकाणी आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला आपला सांगाती असतो, पण तो आपल्या चुका आपल्याला कधीही सांगत नाही, तो केवळ आपल्याला बरं वाटेल असंच सांगत राहतो. तुकोबराय बोलतात तसं नको. प्रत्येक वाक्याच्या ठिकाणी भगवंताचं भजन माझ्याकडून होतं आहे की नाही या खुणा पाहणारा तो असला पाहिजे. माझ्याकडून भगवंताचं भजन जर होत नसेल तर मला थांबवून भगवंताच्या भजनामध्ये प्रवृत्त करून देणारा असला पाहिजे. असा आमचा सांगाती आहे. आम्हासी सांगाती, तो आमचा सांगाती आहे की ज्याचं चित्त स्थिर आहे, जो हाक मारल्याबरोबर येतो, ज्याच्या आणि आमच्या वचनामध्ये एक वाक्यता आहे, जो अन्य कुठेही ज्याने वैखरी गोवलेली नाही, जो स्वतः अन्य उत्तर देत नाही आणि प्रत्येक क्षणाला सत्यतेने न घाबरता आमचे दोष आम्हाला सांगून भगवंताच्या भजनामध्ये आम्हाला प्रवृत्त करून देणारा जो आहे तो आम्हासी सांगाती. या पद्धतीने जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्याला कोणाची संगत हवी आहे त्या सांगात्याचा निर्देश करतायत. पुढे तुकोबराय बोलतायत, पुढचा अभंग, काहे लकडा घास कटावे, खोदही जुमिन मठ बनावे, देवलवासी तरोवर छाया, घर घर माई खपरी सब माया, का छाड़िए भार फेर सिर मांगे, माया को दुख मिटलिए अंगे, कहे तुका तुम सुनो हो सिद्धा, राम बिन और झूठा कुछ धंदा. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या हिंदुस्थानी पदातील हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय सिद्धांना उपदेश करत आहेत. कहे तुका तुम सुनो सिद्धा, हे सिद्धांनो तुम्ही ऐका. पण मग आता इथे सिद्ध कोणता घ्यायचा? जो अजान सिद्ध आहे असा सिद्ध इथे अभिप्रेत नाही. साधन करणारा, ज्याला आपण युंजान योगी वगैरे म्हणतो, असा जो साधना करणारा आहे, अजून सिद्धतेला पोहोचलेला नाही असा जो आहे, त्या सिद्धांना तुकोबराय उपदेश करतायत. म्हणजे ज्याने बाकीचं सगळं सोडलंय, सिद्धीच्या पथावरती म्हणजे भगवत प्राप्तीच्या पथावरती तो निघालेला आहे, पण तिथे त्याच्यामध्ये काहीतरी प्रमाद घडता आहेत, म्हणून तुकोबराय त्यांना उपदेश करतायत. तुकोबराय सांगतायत, भगवत प्राप्तीसाठी आपण सगळं सोडलं, सगळं सोडलं, घर सोडलं, घर संबंधी सोडले, देहसंबंधी सोडले, अरण्यामध्ये आपण गेलो, तिथे भगवंताचं भजन करायला सुरुवात केली आणि तिथे जाऊन काहे लकडा घास कटावे, आणि तिथे जाऊन पुन्हा पर्णकुटी बांधण्यासाठी करवत आणून लाकडं कापायला सुरुवात केली, पुन्हा पर्णकुटीसाठी गवत कापायला सुरुवात केली. म्हणजे पहिलं चांगलं होतं ते सोडलं कशासाठी? काहे लकडा घास कटावे. आता राणामध्ये येऊन भगवंताच्या भजनामध्ये प्रत्यक्षण घालवायचा सोडून राणामध्ये लाकडं कापत बसणे, गवत कापत बसणे, खोदही जुमिन मठ बनावे, मठासाठी जमीन खोदायला म्हणजे पाया खोदायला सुरुवात केली, पायाभरणी करायला सुरुवात केली. हे सगळं कशासाठी केलंय? मग कदाचित कोणी असं म्हणेल, राणामध्ये जरी तो गेला तर त्याला राहण्यासाठी काहीतरी स्थान असलं पाहिजे की नाही? शुकाचार्यांनी श्रीमद भागवतामध्ये अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. सत्याम क्षितौ किम कशिपो हो प्रयासैही, ज्याला भूमी प्राप्त आहे, क्षितौ सत्याम, पृथ्वी असताना कशाला विनाकारण कशपो हो, शय्येची खटपट कशाला करायची आहे? म्हणजे शय्येसाठी त्याने भूमीचा आधार घेतला पाहिजे. कदाचित कोणी असं म्हणेल, पण मग झोपताना काहींना उशीची सवय असते, मग त्याला उशी जर पाहिजे असेल तर शुकाचार्य सांगतायत, बाहो स्वसिद्धये ही उपब्रह्मणैहि किम, उपबर्हणैहि किम, आपल्या हाताचा जो बाहू आहे त्याचीच आपण उशी केली पाहिजे, त्याच्यासाठी वेगळं काही आणण्याची आवश्यकता नाही. कदाचित भिक्षा मागण्यासाठी एखादं पात्र वगैरे ठेवण्यास काय अडचण आहे? शुकाचार्य सांगतात, सत्यांजलौ किम पुरुधान्न पात्र्या, आपल्याला भगवंताने 2 हात दिलेले आहेत, ओंझळ म्हणजे करपात्र आपल्याला प्राप्त आहे. असा असताना आपल्याला अन्नपात्राची आवश्यकता कशासाठी आहे? दिक्कलादौ सती किम दुकुलैही, भगवंताने आपल्याला वेढण्यासाठी दिशा दिलेल्या आहेत किंवा राणामधल्या झाडांची साल वल्कलं दिलेली आहेत. मग अन्य दुकुलही, अन्य वस्त्र किंवा रेशमी वस्त्र इत्यादी आपल्याला कशासाठी पाहिजे?
कदाचित कोणी असं म्हणेल की त्याने आपल्याला शरीर झाकता येणार नाही. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतायत, शुकाचार्य स्वामी सुद्धा सांगतायत, वेचून या चिंध्या, भरून या धागा, गुंढाळून ढुंगा आळवावे, सांडून या सर्व लौकिकाची काज, आळवावा यदुराज भक्तिभावे. सगळं लौकिक आपण सांडून, चिराणी किम पथिन संती दिशंती भिक्षाम. रस्त्यावरून फिरताना आपल्याला वस्त्र सापडणार नाही का? रानामधली फळं इत्यादी देणारे जे वृक्ष आहेत ते वृक्ष कृपण झालेले आहेत का? रानामध्ये राहण्यासाठी गुहा, रानामधल्या पर्वतांनी गुहांची द्वारे बंद केलेली आहेत का? म्हणजे गुहा प्राप्त आहेत, त्याच्यामध्येही निवास होऊ शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टी भगवंताने आपल्याला दिलेल्या असताना सुद्धा आपण अन्य खटपट कशासाठी? खोदही जुमिन मठ बनावे. कशासाठी मठ किंवा कशासाठी विनाकारण अन्य काही करण्याची खटपट आपण करावी? तुकोबाराय बोलतायत, देवलवासी तरुवर छाया. एखाद्या देवाचे देऊळ, त्या देवळामध्येही आपल्याला निवास करता येणं शक्य आहे. किंवा तरुवर छाया, एखाद्या झाडाच्या छायेमध्ये निवास करता येणं शक्य आहे. म्हणून घर घर माई खपरी सब माया. भिक्षा लागल्यानंतर, भूक लागल्यानंतर घरोघरी फिरून आपण माई भवती भिक्षाम देही असं म्हणून हाक मारून भिक्षा मागू शकत नाही का? खबरी सब माया. म्हणून हातामध्ये खप्पर धारण करून ज्या ज्या कोणी माता आहेत, जे जे गृहस्थी आहेत, त्यांच्याजवळ पोट भरण्या इतपत अन्न आपल्याला प्राप्त होणार नाही का? तुकोबाराय बोलतायत, का छाडिये भार. पहिला जो भार होता तो आपण का सोडून दिला? तो भार आपण प्रपंचाचा सोडून दिला. फेर सिर मांगे. आणि पुन्हा येथे राणामध्ये येऊन तो प्रपंचाचा किंवा सगळ्या उपाधीला पोसण्याचा भार आपण पुन्हा डोक्यावरती घेतला. माया को दुःख मिटलिये अंगे. म्हणून सर्व ही सगळी जी अंग आहेत ही सगळी मायिक आहेत, दुःख देणारी आहेत. म्हणून ती नाहीशी करण्यासाठी त्यांना गोळा करून अजून दुःख वाढून घेण्याची आवश्यकता काय आहे? तुकोबाराय सांगतायत, कहे तुका तुम सुनो हो सिद्धा. म्हणून हे सिद्धी भगवंताच्या मार्गाने, भगवत प्राप्तीच्या मार्गाने निघालेल्या पथिकांनो, तुम्ही ऐका. राम बिन और झूठा कुछ धंदा. भगवंताचं नामचिंतन सोडून अन्य जे जे काही आपण करणार आहोत, करण्याचा विचार करत आहोत, तो सगळा धंदा हा खोटा आहे. त्याच्यासाठी विनाकारण आपल्या आयुष्याचे क्षण वेचण्याची आपल्याला आवश्यकता नाही. या पद्धतीने तुकोबाराय या अभंगातून उपदेश करतात. पुढचा अभंग आहे. तुकोबाराय बोलतायत, अनेक पाखांडे असती उदंडे, तळमळती पिंडे आपुलिया. त्यांच्या बोलाचा नाही विश्वास, घातलिसे कास तुझ्या नामी. दृढ एक चित्ते झालो या जीवासी, लाज सर्व विषयी तुम्हासी ते. पिडो नेदी पशु आपुले अंकित, आहे जे उचित तैसे करा. तुका म्हणे किती भाकावी करुणा, कोप नारायणा येईल तुम्हा. त्यांच्या बोलाचा नाही विश्वास, घातलिसे कास तुझ्या नामी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय अन्य परमताविषयीचा अविश्वास प्रगट करतात व भगवन नाम साधनेविषयीचा दृढ विश्वास व्यक्त करतायत. तुकोबाराय बोलतायत, अनेक पाखांडे असती उदंडे. अन्य मतांचा जर विचार केला तर अन्य मत, पाखांडी मत पुष्कळ आहेत. म्हणजे पवित्र असलेला वेद, त्याचं खंडन करणारे जे जे कोणी आहेत, चार्वाक आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, अगदी पुत्रात्मवाद्यापासून ते शून्यात्मवाद्यापर्यंत आहेत, हे सगळे जे आहेत, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला, श्रुतिमातेला आणि श्रुतिसंमत सर्व वाङ्मयाला जे प्रमाण मानत नाहीत, असे जे जे कोणी आहेत ते सगळे पाखांडी आहेत. तुकोबाराय बोलतात, ही पाखांड्यांची मतं उदंड आहेत, भरपूर आहेत. पण ह्या सगळ्या मतांचा जर आपण विचार केला तर त्या सगळ्या मतांमध्ये एक समानता आहे. काय समानता आहे? तळमळती पिंडे आपुलिया. आपल्या पिंडासाठीच ही तळमळत राहतात. म्हणजे या सगळ्या पाखांड्यांमध्ये देह संबंधितांविषयीची तळमळ आहे. कोणाला आपली चिंता नसते, पण आपल्या मुलाबाळांची म्हणजे देह संबंधितांविषयीची चिंता आहे. कोणाला आपल्या देहाची चिंता आहे, म्हणजे पिंडासाठी तळमळ आहे, म्हणजे स्थूल देहाची चिंता असलेली आहेत. काहींना स्थूल देहाची चिंता नसली तरी सूक्ष्म देहाची चिंता आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी देहासंबंधीची तळमळ आहे. तुकोबाराय बोलतात, ज्यांच्या ठिकाणी पिंडाविषयीची तळमळ आहे असे सगळे जे जे कोणी आहेत ते पाखांडी आहेत.
त्यांच्या विनाकारण मतांचं चिंतन करण्याचं काही कारण नाही. कोणाची या न पडो छंदा गोविंदासी आळवू. तुकोबराय बोलतात, बहुतांची बहुमते अवघी रीते पोकळ. अनेकांची अनेक मतं आहेत, पण ती सगळी मतं पोकळ आहेत. पोकळ म्हणजे ज्याच्यामध्ये अनुभव नाही, ज्याच्यामध्ये फल नाही. घटापटा डोहळी म्हण होय सीन न करू ते. तुका म्हणे पांडुरंग भरू भागा आला तो. म्हणून अन्य जी मतं आहेत ती सगळी मतं पाखंडांची मतं उदंड आहेत, देहासंबंधी ती तळमळ करणारी आहेत. त्यांची या बोलाचा नाही विश्वास, त्यांच्यावरती माझा कोणताही विश्वास नाही. म्हणजे पाखंड्यांच्या किंवा देहासंबंधीचा ज्याच्यामध्ये आदरभाव आहे, तळमळ आहे, अशा कोणाच्याही बोलण्यावरती माझा विश्वास नाही. तुकोबराय बोलतात, घातलीसे कास तुझ्या नामी. हे भगवन, मी माझं सर्वस्व, मी माझा दृढ विश्वास तुझ्या नामाच्या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून तिथंच मी बळकट भावाने तुझं नामचिंतन करतो आहे, निश्चय मी केलेला आहे. तुकोबराय बोलतात, तुझ्या नामाच्या ठिकाणी ज्यांनी कास घातलेली आहे, दृढ एक चित्त झाले या जीवासी. म्हणून हा जो जीव आहे तो भगवंताच्या नामचिंतनामध्ये एकदा का दृढ झाला, स्थिर झाला, मजबूत झाला, अन्य मतांनी ज्याच्या चित्तामध्ये चलन उत्पन्न झालं नाही, अन्य मतांच्या विचाराने ज्याच्या ठिकाणी कोणतीही स्थिती हल्ली नाही, असा दृढ जो झालेला आहे, त्याच्याविषयी लाज सर्वविषयी तुम्हासी ते. म्हणजे जो दृढचित्त झालेला आहे, परमात्म्याला सगळा जीवभाव वाहिलेला आहे, त्याची सगळी लाज देवा तुम्हाला आहे. आपण त्याची सगळी लाज वाहता, सगळी चिंता वाहता. पिडोनेदी पशु आपुले अंकित. जे भगवंताचे अंकित आहेत त्यांना भगवान पिडू देत नाहीत, त्रास होऊ देत नाहीत, पशूंना त्रास होऊ देत नाहीत. गजेंद्र इत्यादिकांसारखे जे पशु आहेत, पण जे भगवंताला अंकित झालेले आहेत, अशा अंकित पशूंना जर भगवान पीडा उत्पन्न होऊ देत नसतील, तर मग आम्हाला कशी उत्पन्न होऊ देतील? आहे जे उचित तैसे करा. तुम्हाला जे आमच्याविषयी उचित वाटतंय ते तुम्ही करा, पण आम्ही अन्य पाखंडी मतांचा आदर करणार नाही. एक निश्चित विश्वास हा फक्त तुमच्या नामावरती आम्ही ठेवलेला आहे. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करा. तुका म्हणे, किती भाकावी करुणा. भगवंता, तुझ्यासमोर मी किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, किती आर्ततेने करुणा भाकावी. कदाचित सारखी करुणा भाकून 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 माझ्या या करुणेच्या वचनांचा किंवा माझ्या या रडण्याचा, माझ्या या अट्टहासाचा तुम्हाला राग येईल, कोपा नारायणा येईल तुम्हा, कोप नारायणा येईल तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा कोप येईल. पण तरीसुद्धा आम्ही तुझ्या नामावरचा विश्वास सोडणार नाही व अन्य मतांना बळी पडणार नाही. या पद्धतीने जगद्गुरु श्री तुकोबराय भगवंताच्या नामाविषयीची दृढता आणि अन्य मतांविषयीची उदासीनता प्रगट करतायत. पुढे तुकोबराय बोलतायत पुढच्या अभंगामध्ये, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी. संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणवोनी आस मोकलिली. तुका म्हणे दुःखे उबगला जीव, म्हणवोनी किव भाकी देवा. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय आपण भिकारी का झालेलो आहोत त्याची कारणमीमांसा स्पष्ट करतायत. म्हणजे तुकोबरायांनी स्वीकारलेलं हे दैन्यतेचं जीवन आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये असलेलं प्रसिद्ध सूत्र आपल्याला माहिती आहे, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च. परमात्म्याला अभिमान आवडत नाही, दीनता आवडते. म्हणून तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. भगवंताला दीनता आवडते. म्हणून हा दैन्य भाव तुकोबरायांनी स्वीकारलेला आहे. पण या दैन्य भावामध्ये एक गोष्ट सुटणार आहे आणि एक गोष्ट प्राप्त होणार आहे. आपण जर भिकारी झालो, अर्थात आता ही स्वीकारलेली वृत्ती आहे. काही काही जन्मजात भिकारी असतात, ते त्यांच्या प्रारब्धाने भिकारी होतात, आणि काही काही इथे वर्तमान कर्माने भिकेला लागतात. म्हणजे हे जे दोन्ही भिकारी आहेत त्यापैकी हा भिकारी नाही, हा आगळा भिकारी आहे. तुकोबरायांनी पतित शब्दाला, भिकारी शब्दाला आगळा असा शब्द वापरलेला पाहायला मिळतो. परी मी आगळा पतित, मी पतित आहे पण आगळा आहे. म्हणजे बाकीचे पण पतित आहेत, बाकीचे पण भिकारी आहेत, पण तशी ही वृत्ती नाही, तसा हा भिकारीपणा नाही. व्यवहारामधले जे भिकारी आहेत त्यांचा विचार वेगळा आहे. तुकोबरायांनी इथे स्वीकारलेलं हे दैन्यपण, याच्यामध्ये दोन गोष्टी घडणार आहेत. एक गोष्ट सुटणार आहे
आणि एक गोष्ट प्राप्त होणार आहे, भगवंताची कृपा प्राप्त होणार आहे. पण त्याचा विचार तुकोबारायांनी इथे विस्ताराने मांडलेला नाही, तर सुटणार काय आहे त्याचा विचार मांडलेला आहे. तुकोबाराय बोलतात, आम्ही भिकारी झालो, दैन्य भावाला प्राप्त झालो आहे, ते सगळं बुडवून टाकलं, कोणताही संग्रह केला नाही, संपत्ती विशेषाचा उत्कर्ष केला नाही. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की अंतरोनी जन जावे दुरी. हे जे जन आहे म्हणजे आपले स्वसंबंधी आहेत, इतर आहेत, ते सगळे अंतरोनी जावे, त्यांच्यात आणि आमच्यात अंतर पडावं. कदाचित अंतर वेगळ्या कारणांनीही पडू शकेल, पण ते अंतर पडलं तर परत जवळ येण्याची शक्यता आहे. तुकोबाराय बोलतात अंतर पडावं आणि ते दूर जावे, म्हणजे पुन्हा त्यांनी जवळ येण्याचा मनातून विचार करू नये. आपल्याजवळ जर धन असेल, संपत्ती असेल आणि एखाद्याशी आपलं काही कारणाने अंतर पडलं तरी आपल्या ठिकाणी असलेल्या संपत्तीमुळे पुन्हा तो जवळ येण्याची शक्यता आहे. पण तुकोबाराय बोलतात सामान्य जन जवळ येण्यासाठी लागणारी जी जी काही प्रवृत्ती निमित्त आहेत ती सगळी आम्ही नष्ट करून टाकलेली असल्या कारणामुळे आता आमच्याजवळ कोणी येणार नाही, म्हणून हेच आम्हा कारण, हेच मुख्य आमचं कारण आहे की अंतरोणी जन जावे दुरी. किती दूर जावेत, किती दूर जावेत की त्यांनी आपल्याशी एक शब्दानेही संवाद करू नये, संबंध तुटावा, शब्दाचाही स्पर्श. त्यांचा आणि आमचा असा संबंध तुटला पाहिजे की तो रामराम म्हणण्यापुरता किंवा औपचारिक नमस्कारापुरता सुद्धा राहिला नाही पाहिजे, कोणत्याही पद्धतीने शाब्दिक संबंधसुद्धा नसला पाहिजे. म्हणजे हा संबंध त्यांनी अंतःकरणातूनच आम्हाला पूर्ण अर्थाने सोडून दिलं पाहिजे, व्यवहारापुरतं सुद्धा आम्हाला गृहीत धरू नये. म्हणून संबंध तुटावा, हा संबंध असा तुटावा की शब्दाचाही संबंध राहू नये, स्पर्शाचाही घेवदेवेचा कोणता व्यवहार घडू नये, कोणत्याही पद्धतीचा होऊ नये. म्हणजे कदाचित ते दरिद्री झाले तर ते दरिद्री झाल्यानंतर पुन्हा आम्हाला भेटण्यासाठी येतील समानशीलता झाल्यामुळे, तर तेही घडू नये. कारण बऱ्याच वेळेला समान दुःख झाल्यानंतर मनुष्य येतील जवळ, त्यांची संपत्ती हरण झाली तर आम्ही दरिद्री तेही दरिद्री, ना तरी सरोवर आटले राणी दुखिया दुःखी भेटले, तेही घडू नये. म्हणून संबंध तुटावा तो असा तुटावा की शब्दाचाही राहू नये, कोणता व्यवहाराचाही राहू नये, म्हणवोनी आस मोकलिली. म्हणून तुकोबाराय बोलतात आम्ही आशाच टाकून दिलेली आहे. आमच्या पाठीमागे असलेला जो उपाधीचा संबंध आहे त्या उपाधीच्या संबंधाच्या विषयी आज उद्या परवा कधीतरी आंशिक किंवा औपचारिक अनौपचारिक अशी कोणत्याही पद्धतीची आतून बाहेरून अशी कोणतीही आशा आम्ही ठेवलेली नाही. तुकोबाराय बोलतात तुका म्हणे दुःखे उबगला जीव. माझा जो जीव आहे या दुःखामध्ये पुरता उबगून गेलेला आहे, म्हणजे इतका उबगलेला आहे की आता कोणत्याच पद्धतीने संबंध कसाच राहू नये. म्हणवोनी कीव भाकी देवा, म्हणून भगवंता तुझे आम्ही कीव भाकत आहोत, यासाठी आम्ही भिकारी झालेलो आहोत की भगवंताची कीव आम्हाला निर्वेधपणाने निर्विघ्नपणाने अखंडपणाने भाकता यावी. आणि त्या कीव भाकण्याचा विषय कोणत्याही पद्धतीचा लौकिक विषय नसावा, तर तो भगवंताच्या प्रेमभक्तीचाच असावा. याच्यासाठी आम्ही भिकारी झालेलो आहोत. अशी आपल्या भिकारी होण्याची कारणमीमांसा तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त केलेली आहे. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतायत, कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी, करू उठाउठी हित आधी, खोळंबला राहे आपुला मार्ग, पहाविते मग तुटी कोठे, लौकिकाचा आड येईल पसारा, मग एर झारा दुःख देती, तुका म्हणे डाक लागे अलंकारे, मग नभे खरे पुटे विण. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरुश्री तुकोबाराय कोरड्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा आपलं हित साधण्याची तीव्रता प्रगट करतायत. तुकोबाराय बोलतायत कोरड्या आयुष्या काय सारू गोष्टी. कोरड्या गोष्टी आम्ही कशाला बोलत राहू, कोरडं कशाला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये प्रबल श्रुतीचं प्रमाण नाही, ज्याच्यामध्ये श्रुत्यानुसारी युक्ती नाही आणि ज्याच्यामध्ये प्रबल अनुभव नाही, अशी कोणतीही गोष्ट तिला कोरडी शुष्क निरर्थक निराधार गोष्ट असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये या गोष्टी जर असतील तर ते बोलणं स्निग्ध ठरेल आणि या गोष्टी जर नसतील तर ते बोलणं कोरडं ठरेल. तुकोबाराय बोलतात बोलत असताना आपल्या बोलण्यामध्ये प्रबल श्रुतीचं प्रमाण असलं पाहिजे. प्रबल श्रुतीचं म्हणण्याचा हेतू हा आहे, बऱ्याच वेळेला अन्य दार्शनिकसुद्धा श्रुतीचं प्रमाण घेतात पण त्यांच्या सोयीसाठी श्रुती स्वीकारतात, उदाहरण वचनाची श्रुती स्वीकारतात.
तात्पर्य वचनांना स्वीकारत नाहीत, म्हणून प्रबल श्रुती प्रमाण असलं पाहिजे. तुकोबराय बोलतात, तरावया आधी शोधा वेदवाणी, वांझट बोलणी वारा त्यांची. तुकोबरायांनी श्रुतीला सोडून असलेल्या बोलण्याला वांझ बोलणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या बोलण्यातून कोणत्याही पद्धतीची फलनिष्पत्ती होऊ शकत नाही असं बोलणं वांझ आहे. म्हणून ज्याला तरायचं आहे त्याने वेदवाणीचा शोध घेतला पाहिजे. जो वेदाला, शास्त्राला, पुराणांना प्रमाण मानून आपली वाणी प्रवाहित करत नाही असा कितीही चांगला बोलणारा जरी असला तर तुकोबराय बोलतात त्याचं बोलणं ऐकणं लांबची गोष्ट झाली, त्याचं वदन सुद्धा आपण पाहू नये. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, तयाचे वदन नावलोका. त्याचं तोंड सुद्धा आपण पाहू नये. कोरड्या आयुष्या काय सारू गोष्टी. आपलं बोलणं हे कोरडं असू नये, म्हणजे त्याच्यामध्ये प्रबल श्रुतीचं प्रमाण असलं पाहिजे. श्रुतीचं प्रमाण जरी आलं तरी ते पुढच्याला कळण्यासाठी श्रुत्यानुसारी युक्ती असली पाहिजे. कधी कधी युक्ती वापरली जाते पण ती श्रुतीचं अनुसरण करेल असं नाही. म्हणजे लोक युक्ती वापरतात तीही आपल्या सोयीने वापरतात. अशा युक्तीचा निषेध शास्त्राने केलेला आहे. आणि त्या बोलण्यामध्ये अनुभव असला पाहिजे. महापुरुषांना आलेला जो अनुभव आहे किंवा महावाक्याने जनित जो अनुभव आहे तो प्रबल अनुभव असला पाहिजे, जो कोणत्याही प्रमाणाने बाधित होणारा नाही. अशा पद्धतीचा अनुभव जर असेल आणि त्याच्यानंतर जर बोललं जात असेल तर ते बोलणं कोरडं ठरू शकत नाही. तुकोबराय बोलतात, म्हणून आम्ही आता कोरड्या आयुष्या काय सारू गोष्टी. म्हणून कोरड्या गोष्टी भक्तीच्या, ज्ञानाच्या, अन्य वैराग्याच्या कोरड्या गोष्टी आम्ही कशासाठी करू उठा उठी हित आधी. हे बोलण्यापेक्षा उठा उठी प्रत्येक क्षणाला वेळोवेळी अत्यंत शीघ्रतेने हित आधी करू. आमचं हित ज्याच्यामध्ये आहे ते आम्ही अगोदर करू. म्हणून आपल्या हितासाठी आम्ही प्रयत्न करू. विनाकारण कोरड्या गोष्टी जर आपण बोलत राहिलो तर खोळंबला राहे आपुला मार्ग. त्याने काय होईल, आपला मार्ग खुळंबून राहील. आपण बोलत राहू, लोक ऐकत राहतील, आपल्याला बोलवत राहतील आणि ज्याला परेच्छा प्रारब्धाने सगळं आयुष्य निघून जाईल. म्हणजे दुसऱ्याने सांगायचं, आपण तिथे जाऊन हजेरी लावायची, म्हणजे खोळंबला, सगळा मार्ग खोळंबून जाईल. आपल्याला जे करायचं आहे, क्व अस्ता क्व पतितो वयम, आम्ही आस्था कुठे धारण केली होती आणि जाऊन कुठे आम्ही पडलो. म्हणजे मार्गापासून पदच्युत होण्याची, मार्गभ्रष्ट होण्याची स्थिती प्राप्त होईल. खोळंबला राहील आपला मार्ग, आपला मार्ग खोळंबून राहील. पहाविते मग तुटी कोठे. आणि मग एकदा हातातून वेळ निघून गेल्यानंतर, आयुष्य संपल्यानंतर मग खाली राहिलेलं नुकसान कुठपर्यंत पाहत राहणार. म्हणून व्यर्थ बोलत बसण्यापेक्षा त्याच्यातून अनुभूतीला आम्हाला कसं जाता येईल, हित कसं साधता येईल, साधन कसं घडेल या संबंधीचा अगोदर विचार आम्ही करणार. लौकिकाचा आड येईल पसारा. कोरड्या गोष्टी जर बोलल्या तर त्याचा दोष सांगितला, मार्गामध्ये खोळंबा निर्माण होईल, आयुष्य नष्ट होईल. अजून काय होईल, लौकिकाचा पसारा आड येईल. लोक आपल्या वाणीने भुलतील आणि आपल्याला अनेक गोष्टी देतील. लौकिक वाढत जाईल आणि त्याचा पसारा वाढल्यानंतर मग एरझारा दुःख देती. मग त्या लौकिकाने काय होणार आहे, जन्ममरणाची एरझार नष्ट होणार नाही, तर त्याच्यापेक्षा ती चालूच राहील आणि त्याने दुःख वाढत जाईल. अशा पद्धतीचा कोरड्या गोष्टींचा डाग आपल्या जीवनाला लागेल. तुका म्हणे डाग लागे अलंकारे. सोन्याला जर डाग लागला, तसं सोनं मलिन झालं तर त्याला उजळून घेणं कदाचित सोपं आहे, पण त्याला एखाद्या रासायनिक प्रक्रियेने जर त्याला डाग लागला तर तो डाग सहजासहजी निघू शकत नाही. मग नव्हे खरे पुटे विन. तुकोबराय बोलतात त्याला पुट चढवावं लागेल, म्हणजे त्याचा तो डाग फेडण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया करत राहावी लागेल. तसा एकदा का लौकिक पसाऱ्याचा डाग लागला, एकदा का मार्ग अवरुद्ध झाला, एकदा का परेच्छे प्रारब्धेने सगळंच आयुष्य व्हायला सुरुवात झाली की मग तो लागलेला आयुष्याचा डाग कोणत्याही साधनाने सहजासहजी जाणार नाही. जसा सोन्याला लागलेला विशिष्ट डाग हा व्यवस्थित पुट चढवल्याशिवाय जाऊ शकत नाही, त्या पद्धतीने. म्हणून हा सगळा डाग लागण्याच्या अगोदर, उपाधीचा डाग लागण्याच्या अगोदर करू उठा उठी हित आधी. आपलं हित अगोदर साधून आम्ही घेऊ. पुढच्या अभंगात तुकोबराय बोलतायत, ऐसे ठावे नाही मुढा सोस काकुलती पुढा. माझी नका जाळू भांडी पोटी भय सोस तोंडी. पातलिया काळ तेव्हा काय चाले बळ. संचित ते करी नरका जाय मेल्यावरी. पर उपकार न घडावा हा विचार. तुका म्हणे लासी आता भेटो नये ऐसी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय कृपणाचा
धिक्कार करतायत. संसारामध्ये व्यवहारामध्ये पाहताना आपल्याला काही अत्यंत कृपण पाहायला मिळतात. जे कंजूस आहेत, कृपण आहेत, त्यांचा धिक्कार तुकोबारायांनी या अभंगातून केलेला आहे. तुकोबाराय बोलतायत, ऐसे ठावे नाही मुढा, सोस काकुलती पुढा. हे जे कृपण आहेत त्यांना हे माहीत नाही की हे सगळं गेल्यानंतर खाली शिल्लक काही राहणार नाही. ऐसे ठावे नाही मुढा, या मुढांना हे माहीत नाही. कृपणांना काय काय माहीत नाही. दान देऊन आपल्याला चित्तशुद्धी इत्यादिकाच्या द्वारे भगवत प्राप्ती करून घेता येते हे यांना माहीत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग, आपल्या आयुष्यात प्राप्त होणारं दारिद्र्य पूर्वजन्माच्या कृपणतेने प्राप्त झालेलं आहे. ऐसे ठावे नाही मुढा, हे या मुढांना माहीत नाही. या जन्मात आपल्याला जे मिळत नाही, प्रयत्न करूनही मिळत नाही, किंवा मिळण्यामध्ये अतिशय प्रतिबंध येत आहेत, समजून चालायचं आपण मागच्या जन्मामध्ये ती गोष्ट दान दिलेली नाही. कधी कधी माणसाजवळ पैसे असतात पण खायला अन्न मिळत नाही. तसाच ट्रॉफिकमध्ये 4-4, 5-5 तास अडकून राहतो, म्हणजे मागच्या जन्मामध्ये अन्नदान दिलेलं नाही. भूमीविषयी जर प्रश्न उपस्थित होत असतील तर आपण भूमिदान केलेलं नाही. आरोग्याविषयीचे प्रश्न उपस्थित असतील तर आपण आपल्या शरीराचं किंवा रक्तदान इत्यादी दान दिलेलं नाही. आपल्याला सांगणारं कोणी शिकवणारं भेटतच नसेल तर आपण आपल्या जीवनात जे माहीत होतं ती विद्यादान दिलेली नाही. सद्ग्रंथांची प्राप्ती होत नसेल तर आपण ग्रंथदान दिलेलं नाही. जे दिलं जातं तेच आपल्याला अनंतपटीने मिळत जातं. म्हणून आपल्याला जर काही मिळावं असं वाटत असेल तर शास्त्राने त्याचं दान करण्याचा आपल्याला उपदेश केलेला आहे. आपल्याला चांगलं ज्ञान मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला गुरुपरंपरेने प्राप्त झालेलं ज्ञान पुढच्याला अत्यंत निष्कांचन वृत्तीने देता येण्याची वृत्ती असली पाहिजे. जे मिळावं असं वाटतं ते दिलं पाहिजे, आणि जे आपल्याला मिळत नाही समजून चालायचं आपण ते दिलेलं नाही. मग रस्त्यावरती जे भिकारी आपण पाहतो ते भिकारी म्हणजे पाठीमागच्या जन्मातील कोट्यावधीचे मालक असलेले कृपणजन आहेत. म्हणजे त्यांच्या कृपणतेने त्यांना या जन्मामध्ये भिकेचे म्हणजे दारिद्र्य प्राप्त झालेलं आहे. पण आरोग्य हानी असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, ज्या गोष्टी आपण देऊ त्या अनंतपटीने आपल्याला प्राप्त होतात. भगवंताने दानाचा केलेला गीतेमध्ये केलेला विस्तार पहा. भगवंताने गीतेमध्ये दानाचा विस्तार करावा. या अर्थी दान ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुकोबाराय बोलतात, ऐसे ठावे नाही मुढा, या मूर्खांना हे माहीत नाही, त्याच्यामुळं देत नाहीत. किती हे कंजूस आहेत, किती हे कृपण आहेत की सोस काकुलती पुढा, त्यांना पुढचा सोस लागलेला आहे. पुढं कसं होईल, पुढं कसं होईल, त्याच्यासाठी संग्रह करत राहतात. एवढा संग्रह करतात, एवढा संग्रह करतात की त्यांच्या स्वार्थामध्ये स्वसुद्धा राहत नाही. म्हणजे स्वतःसाठी अर्थ वापरावा त्याला स्वार्थी म्हणावं, ते स्वसाठीही अर्थ वापरत नाही, फक्त अर्थ शिल्लक राहतो. अशी काही माणसं आपल्याला पाहायला मिळतात की त्यांना स्वार्थी म्हणणं हा सुद्धा स्वार्थी शब्दाचा अपमान आहे. ते आपल्या अंगावरती कपडे घालत नाही, स्वतःला चप्पल बूट काही घेत नाही, म्हणजे जे धन आहे ते फक्त शिल्लक राहतं. असे स्वार्थी. तुकोबाराय बोलतात, सोस काकुलती पुढा, त्यांना पुढचा सोस पडलेला आहे. उदाहरण देतात, कोणीतरी सप्ताहासाठी किंवा महाप्रसाद करण्यासाठी किंवा एखाद्या साधूंना भोजन घालण्यासाठी जर भांडी मागायला आला तर हा उत्तर असं देतो, माझी नका जाळू भांडी, तुम्ही भांडी तिकडे न्याल माझी जाळून टाकाल भांडी, ती माझी भांडी नेऊच नका. म्हणजे याचा जीव कुठे अडकलेला आहे, भांड्यांमध्ये अडकलेला आहे. पोटी भय सोस तोंडी, त्याच्या पोटामध्ये भय आहे तुकोबाराय बोलतात, आणि तोंडामध्ये अभिलाष आहे, सोस आहे. म्हणजे अगदी चमचा सुद्धा जीर्ण झाला तरीही तो देण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये नाही. एकही भांड, पळी सुद्धा नाही, वाटी सुद्धा नाही, काहीच नाही. तसाच संग्रह, माझी नका जाळू भांडी असं तो म्हणतो. पातलिया काळ. तुकोबाराय बोलतात, ह्या मूढाला हे कळत नाही की काळ जर प्राप्त झाला तेव्हा काय चाले बळ, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या जमा केलेल्या आहेत त्याचं काही चालणार आहे का? चालणार नाही. संचित ते करी नरका जाय मेल्यावरी. तुकोबाराय बोलतात, असं संचित करून ठेवतो की मेल्यानंतर याला अन्य कोणतीच गती प्राप्त होत नाही, एकच शाश्वत गती आहे, ती म्हणजे नरक. नरह कुत्सित भावम यत्र प्राप्नोती, जिथं गेल्यानंतर मनुष्य अत्यंत दुःखाला प्राप्त होतो, अशा नरकाचा रस्ता याने प्रशस्त करून ठेवलेला आहे. परोपकार न घडावा विचार. म्हणून ज्याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने थोडा तरी परोपकार, थोडाही परोपकार नाही, कसाच परोपकार नाही. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे लासी आता भेटू नये ऐसी. तुकोबाराय बोलतात, असे जे कृपण आहेत, अशी जी लोक आहेत ते आपल्याला कधीच भेटू नये, कारण त्याच्या दर्शनाचा सुद्धा शास्त्राने मोठा दोष सांगितलेला आहे. कंजूष मनुष्याच्या दर्शनाचाही दोष आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कृपणाचा
धिक्कार तुकोबाराय या अभंगातून करतायत. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतात, काळाच सारखी वाहती नक्षत्रे, करिता दुसरे फळ नाही, ऐसे करत्याने ठेविले करुण, भरिले भरुण माप नेमे, शीत उष्ण काळी मेघा वरुषाव, वरुषता वाव होय क्षीण, तुका म्हणे विष अमृताचे किडे, पालटन घडे जेणे त्या. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी विश्वकर्त्याने हे विश्व कोणत्या नियमाने केलेलं आहे आणि त्याने केलेल्या नियमानेच या विश्वाला स्थैर्य प्राप्त होऊ शकतं हा विचार प्रगट केलेला आहे. ऐसे करत्याने ठेविले करुण, या विश्वाचा जो करता आहे त्या करत्याने हे विश्व असं करून ठेवलेलं आहे. विश्वाचा करता परमात्म्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले किंवा होता नामरूप काय त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवतावो, काही न होणिया काही एक होता, नामरूपातीत आपणा नेणता, होण्या न होण्याच्या नेणोनिया वारता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवतावो, ऐशा परी हा मूर्तिमंत झाला. निळोबराय वर्णन करतायत. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांनी जन्माद्यस्यतः या सूत्राचा विस्तार करत असताना हे सगळं विश्व अस्य जगतो नामरूपाभ्याम व्याकृतस्य, हे सगळं विश्व परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. ते कसं निर्माण केलेलं आहे हे सांगत असताना नामरूपाभ्याम व्याकृतस्य, भगवंताने त्याचं नाम आणि रूप अगोदर ठरवलेलं आहे आणि नाम रूप ठरवून मग त्याला अभिव्यक्त केलेला आहे. म्हणजे विश्वाला उत्पन्न करणारा करता हा चेतन आहे. कारण नाम आणि रूपाचं चिंतन जो करून कार्य निर्माण करतो तोच चेतन करता या विश्वाचा आहे. म्हणजे हे प्रधान इत्यादिकापासून जडापासून वगैरे झालेलं नाही, इत्यादी इत्यादी विचार आचार्यांनी तिथं व्यक्त केलेला आहे. तो सगळा विचार पुढे सांगत असताना की अगोदर मनामध्ये चिंतन करून मग नामरूपाचं निश्चित निर्धारण करून भगवंताने मग याला व्याकृत केलेलं आहे, प्रगट केलेलं आहे. म्हणजे विचारपूर्वक निर्माण केलेलं आहे. आणि विचार करून करण्याचं कार्य हे चेतनाच्या ठिकाणी संभवू शकतं. अचेतन इत्यादिकांच्या ठिकाणी, परमाणू इत्यादिकांच्या ठिकाणी, स्वभाव इत्यादिकांच्या ठिकाणी हे घडू शकत नाही. हा हेतू पहिला स्पष्ट करून मग आचार्य सांगतात की त्याने हे निर्माण केलेलं कार्य कसं आहे. अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य, या विश्वामध्ये कर्तृ आणि भोक्तृ यांचा संयोग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. काही काही माणसं करतात, दुसरे त्याचा भोग घेतात. काही काही फक्त भोग घेतात, करत नाही. जसा एखादा स्वयंपाकी आहे, तो स्वयंपाक करतो पण त्याचा भोग खाणारा घेतो. किंवा एखादा यजमान आहे, यज्ञ करतो पण त्याचं फळ तो भोगत नाही, तर ते फळ ऋत्विकाला ते फळ मिळत नाही, तर ते यजमानाला प्राप्त होतं. म्हणजे काहींच्या ठिकाणी कर्तृत्व आहे, काहींच्या ठिकाणी फक्त भोक्तृत्व आहे. पितृगणांचा विचार सांगता असताना भामतीकारांनी तिथे केलेला विचार आहे की आपण इथे जे काही पिंड इत्यादी प्रदान करतो त्याचा भोग पितरांना भेटतो. म्हणजे पितर कर्तृत्व त्यांच्या ठिकाणी नाही, भोक्तृत्व आहे. म्हणजे हे दोन्ही वेगळं वेगळं आहे, दोन्ही एकाच्या ठिकाणी आहे, असं हे सगळं विश्व आहे. या विश्वामध्ये देवतादिक इत्यादी ज्या आहेत त्यांनी हे विश्व निर्माण केलं असं नाही, तर त्या देवतांच्या ठिकाणी भोक्तृत्व आहे, त्यांच्या ठिकाणी तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारं कर्तृत्व आहे. म्हणून अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य असं हे विश्व परमात्म्यापासून निर्माण झालेला आहे. अजून याच्यामध्ये नियत काय आहे तिथे सांगताना प्रतिनियत देशकाल निमित्त क्रिया फलाश्रयस्य, म्हणजे इथे प्रतिनियत देश आहे, प्रतिनियत काल आहे, प्रतिनियत निमित्त आहे, प्रतिनियत क्रिया आहे, इत्यादी गोष्टी प्रतिनियत आहे. तुकोबाराय सांगतात ऐसे कर्त्याने ठेविले करुण. कसं करून ठेवलंय? काळाच सारखी वाहती नक्षत्रे, जसा काळ आहे त्या पद्धतीनेच नक्षत्र त्याच्यामध्ये चालत जाणार, वाहत जाणार. काळाचं चिंतन करत असताना आपल्याकडे काळाची विभागणी केली जाते. जसा 1 वर्षाचा काळ आहे, त्या वर्षामध्ये पुन्हा 2 पद्धतीचे आयन, दक्षिणायन, उत्तरायण आहे. पुन्हा त्या आयनांचा विचार केला तर त्याच्यामध्ये ऋतू आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा महिने आहेत, त्या महिन्यांमध्ये पुन्हा शुक्ल पक्ष इत्यादी पक्ष आहेत, कृष्ण शुक्ल इत्यादी, आणि त्या पक्षांमध्ये पुन्हा दिवस आहे, दिवसामध्ये पुन्हा दिवस आणि रात्र आहे. अशा पद्धतीने काळ निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा नक्षत्र, म्हणजे जी 27 नक्षत्र आहे ज्याला चंद्राच्या पत्न्या असं म्हटलं जातं. म्हणून या चंद्रपत्न्या म्हणजे ही सगळी नक्षत्र त्या त्या काळानुसार फिरत राहतात. करिता दुसरे फळ नाही, आपण त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. किंवा त्या त्या नक्षत्रांमध्ये जर
ती कर्म सोडून अन्य काही करू लागलो तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. असं अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून कर्त्याने ठेविले करून, असं भगवंताने हे विश्व करून ठेवलेलं आहे. भरिले भरून माप नेमे, म्हणून इथं सगळं काही मापाने भरून ठेवलेलं आहे. समुद्राला भरून ठेवलेलं आहे, पृथ्वीला भरून ठेवलेलं आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. पर्वती बैसका न संडावी, समुद्ररेखा नोलंडावी, पृथ्वी भूते वहावी, हे आज्ञा माझी. सगळ्यांना आपापल्या मात्रेमध्ये भगवंताने भरून ठेवलेलं आहे. तुकोबराय बोलतात शीत उष्ण काळी मेघा वर्षाव, म्हणून शीतकाळामध्ये किंवा वर्षाव काळामध्ये, उष्ण काळामध्ये त्या त्या पद्धतीने आपल्याला त्या ऋतूंचा विचार पाहायला मिळतो. त्या त्या पद्धतीने प्रतिनियत काल आपल्याला पाहायला मिळतो. वसंत काळामध्ये कोकिळ गायन करील, वेगवेगळ्या देशामध्ये ते प्राणी तिथेच सापडतील, अशा सगळ्या गोष्टी निश्चित आहेत. वरुषता वाव होयशीन, तो जर मेघ किंवा तो जर पाऊस वेगळ्या ऋतूमध्ये पडला तर त्याचा त्रास आपल्याला होतो. तुकोबाराय सांगतात इथे भगवंताने अशा पद्धतीचे नेम करून ठेवलेत. तुका म्हणे विष अमृताचे किडे, पालट न घडे जिने त्या. तुकोबाराय बोलतात अमृतामध्ये सुद्धा किडे आहेत, सूक्ष्म सूक्ष्म जंतू आहेत, आणि विषामध्ये सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म जंतू आहेत. पण या जंतूंमध्ये इतकी नियमितता आहे की जर विषातले सूक्ष्म जंतू आपण अमृतामध्ये काढून टाकले आणि अमृतातले सूक्ष्म जंतू विषामध्ये टाकले तर ते दोन्ही एकमेकांच्या ठिकाणी गेल्यानंतर जगणार नाहीत, मरून जातील. म्हणजे त्यांना त्याचमध्ये राहावं लागेल. तुका म्हणे विष अमृताचे किडे, विषाचे किडे ने अमृताचे किडे, पालट न घडे. जर त्यांचा पालट आपण घडवण्याचा प्रयत्न केला, लोक तोच करतात प्रयत्न, ज्याला आपण संकरित असं म्हणतो. म्हणून लोक भगवंताच्या नियमांना, शुद्ध स्वरूपाला न जपता त्याच्यामध्ये नेहमी इकडं तिकडं बदल करण्याच्या प्रयत्नामध्ये राहतात. परिणाम त्याने असा होतो जिने न घडे त्या जीवांनाही जिने घडत नाही, आणि ते जीव जे किंवा त्याच्या आधाराने जे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांचंही जीवन कडेला जात नाही. म्हणजे भगवंताने निर्माण केलेली ही जी सृष्टी आहे ती अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे. कर्त्याने ऐसे ठेविले करून, असं कर्त्याने करून ठेवलेलं आहे. त्याचा विचार सांगतायत पुढच्या अभंगामध्ये. तुकोबाराय बोलतात बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी, पडिले प्रसंगे काळा ऐसे, जयामध्ये देव आदी मध्ये अंती, खोल पाया भिंती न खचेची, करणे ते आम्ही करू एक वेळे, पुढील या बळे वाढी खुंटे, तुका म्हणे असो आज्ञेची धारके, म्हणवणी एके बोले सारू. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या वाणीविषयीचा, बोलण्याविषयीचा संकल्प प्रकट करत आहे. बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी. तुकोबारायांचं जे बोलणं आहे ते मुळामध्येच आज्ञेने, खाली तुकोबारायांनी म्हटलेलं आहे तुका म्हणे असो आज्ञेची धारके. आम्हाला बोलण्याविषयीची आज्ञा दिली गेलेली आहे. पांडुरंगे केले स्वप्ना माझे जागे सवे, नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे, कवित्व वावगे निमित्त बोलू नये. म्हणून तुका म्हणे असो आज्ञेची धारके. आम्हाला आज्ञा मिळालेली आहे आणि ती आज्ञा भगवंताची आणि भक्तांची आहे. त्या आज्ञेनुसार आम्ही बोलणार आहोत. मग त्या बोलण्यामध्ये आमचं बोलणं कसं राहील? बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी. जे जगाच्या उपयोगाला पडणार आहे तेच आम्ही बोलणार आहोत. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाडा आम्हा. तुकोबाराय बोलतात आमच्या प्रत्येक वचनाच्या पाठीमागे उपकार हा एकच शुद्ध हेतू आहे. अन्य त्याच्यापासून कोणताही लाभ, अन्य काहीही नाही. म्हणून सगळं बोलणं हे इतरांना उपयोगी पडेल. तुकोबारायांची वाणी प्रवृत्त वाक आहे, ती प्रवृत्त झालेली आहे. वाचा बोलो वेदनीती, आमच्या वाणीने वेदनीती बोलले जाईल, किंवा बोलो अबोलणे किंवा बोलावा विठ्ठल. आमच्या बोलण्यामध्ये जे सर्वांना शाश्वत उपयोगी पडणार आहे ते आम्ही बोलणार आहोत. आणि मग हे बोलत असताना पुढच्यामध्ये तो उपयोगाचा परिणाम सिद्ध झाला पाहिजे, तो पुढच्याला ते पटलं पाहिजे. प्रत्येकाला सरळ भाषेमध्येच पटलं असं नाही. काही काही सरळ भाषेचे अधिकारी नसतात, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जाऊन सांगावं लागतं. शेवटी हित व्हावा हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून पडिले प्रसंगी काळा ऐसे, कधी जर प्रसंग पडला तर पुढच्याचं हित व्हावं. काळ हा सुद्धा आपला शिक्षक आहे, त्यानुसार आमचं बोलणं सुद्धा त्या पद्धतीने त्याला लासू फासू देऊ डाग इत्यादी रूपाने कठोर पद्धतीचं राहील. आमच्या बोलण्यामध्ये तुकोबाराय सांगतात जयामध्ये देव, तुकोबारायांच्या वाणीमध्ये देव आहे.
तो कुठे आहे? आदी म्हणजे उपक्रमाला सुद्धा आहे, मध्ये सुद्धा आहे आणि अंती उपसंहाराला सुद्धा आहे. उपक्रम उपसंहार यांच्यामध्ये भगवंतच आहे. म्हणजे वेगळं आमचं काहीही बोलणं नाही. त्याच्यामध्ये अभ्यासही भगवंताचाच आहे, अपूर्वताही भगवंताचीच आहे, फलही भगवत प्राप्तीच आहे, अर्थवाद उपपत्ती हे सगळं भगवंताच्याच संबंधीचं आहे. त्याच्यामुळे जयामध्ये देव आदी मध्य अंती म्हणून सगळीकडं भगवंताची व्याप्ती असल्यामुळे नारायणी मिश्रित तुकोबरायांच्या वचनामध्ये भगवंताचं मिश्रण असल्यामुळे तुकोबराय बोलतात खोल पाया भिंती न खचेची. आमच्या वाणीची भिंत तिचा पाया इतका खोल आहे, इतका खोल आहे म्हणजे परमात्म्यापर्यंत तो म्हणजे परमात्म्याचाच पाया आहे, भिंतही परमात्म्याच्याच विस्ताराची आहे. म्हणून हा पाया हे बोलणं न खचेची, खचणार नाही, नष्ट होणार नाही, अभंग आहे, न संपणारा आहे. करणेते आम्ही करू एक वेळे. तुकोबराय बोलतात मग आम्ही फक्त बोलणारच असं नाही, तर ते बोललेलं पुढच्याला कळावं याच्यासाठी प्रत्यक्ष कृतीसुद्धा करावी लागेल, म्हणजे वागणं सुद्धा दाखवावं लागेल. तैसे संत जगी क्रिया करुणे दाविती अंगी. मग ते करत असताना कसं करणार? करणेते आम्ही करू एक वेळे, एकाच वेळेला आम्ही असं करू, अशा पद्धतीची आमची कृती असेल की ज्याच्यामध्ये रामेश्वर भट्टांनी वर्णन केल्याप्रमाणे शास्त्र शिष्टाचार अविरुद्ध क्रिया तुझी भक्तराया देखील. तुकोबरायांची क्रिया कशी आहे? शास्त्र शिष्टाचार अविरुद्ध. तुकोबरायांच्या कृतीमध्ये कुठेही शास्त्राला विरोध होत नाही, कुठेही संतांच्या वचनाला विरोध होत नाही आणि अशा पद्धतीची सर्वांना आदर्श असलेली कृती. तुका म्हणे आम्ही करू एक वेळे, असं करू पुढलिया बळे वाढी खुंटे. म्हणून त्या करण्यामध्ये पुढलिया बळे केल्यानंतर पुढं जे वाढ आहे, पुढचे जन्म आहेत वगैरे वगैरे आहेत ते तर प्राप्त होणार नाही, ते सगळं एकदम संपून जाईल. अशा पद्धतीने आम्ही कर्तव्य करून दाखवू. तुका म्हणे असो आज्ञेची धारके. तुकोबराय बोलतात आमचं बोलणं आणि आमचं वागणं हे सगळं आज्ञेनेच चालणार आहे. म्हणून एके बोले सारू. म्हणून भगवंताच्या केवळ नामचिंतनाने आम्ही हे सगळं बोलणं सारू म्हणजे पूर्णत्वाला नेणार आहोत. या पद्धतीचा विचार तुकोबराय या अभंगातून व्यक्त करतायत. पुढे तुकोबराय बोलतायत तुझिया विनोदे आम्हासी मरण सोसियेला क्षीण बहुत फेरे आता आपणची एसी ते करीण नाम हे धरीण तुझे कंठी वियोगेची आलो उसंतित वणे संकल्प हे म्हणे वाहुनिया तुका म्हणे वर्म सापडले सोपे गोवियलो पापे पुण्य होतो. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबराय आपल्याला सापडलेल्या भगवत प्राप्तीच्या सोप्या वर्माची कल्पना भगवंतालाच देऊन भगवंताशी संवाद करतायत. तुकोबराय बोलतायत आता आपणची एसी ते करीण, तू मला प्राप्त होशील असं मी करणार आहे. तुझ्या विनोदे आम्हासी मरण. तुकोबराय भगवंताला आपल्याला प्राप्त झालेलं वर्म सांगतायत. तुका म्हणे वर्म सापडले सोपे, आम्हाला हे सोपं वर्म सापडलेलं आहे. भगवंताशी संवाद साधतायत. देवाशी संवाद साधताना तुकोबराय बोलतात देवा तुझा जो विनोद आहे त्या विनोदामध्ये आम्हाला मरण भोगावं लागतं आहे, म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये त्रास होतो आहे, दुःख होतं आहे. आता भगवंताचा विनोद नेमका कोणता आहे? तिथे 18व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंचं वर्णन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलताय जय जय देव निश्चळ चलित चित्तपाण तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय जगताचं उन्मिलन आणि जगताचं मिलन केली प्रिय असा ज्यांचा आवडीचा खेळ आहे, म्हणजे विश्वाला प्रगट करणे आणि पुन्हा विश्वाचा संहार करणे, जगताचं उन्मिलन करणे आणि मिलन करणे म्हणजे विश्व उत्पन्न करणे, ही भगवंताची लीला आहे, म्हणजे विनोद आहे. तुकोबराय बोलतात देवा तुझा विनोद होतो आहे, पण त्या विनोदामध्ये आमचं मरण होतं आहे. कारण तुला फक्त उत्पन्न करून थांबायचं आहे, बाकीचं सगळं चालूच आहे. पण ते उत्पन्न झाल्यानंतर आम्हाला अवताराला यायचं, लोकांना सत्पथगामी करायचं, त्याच्यामध्ये आम्हाला अनंत जीवांना याच्यामधून सोडवायचं आहे. याच्यामध्ये आमचं मरण होतं आहे, आम्हाला त्रास भोगावा लागतोय. तुझिया विनोदे आम्हासी मरण. म्हणून तुझा विनोद होतोय, पण तो विनोद आम्हाला मारणारा ठरतोय. विश्व उत्पत्तीच्या तुझ्या विनोदामध्ये म्हणजे सहज लीलेमध्ये भगवंताला कोणत्याही पद्धतीने काही प्रयत्न करावे लागत नाही, सहज होणारी गोष्ट आहे. तुकोबरायांचा दुसरा एक अभंग आहे. तुकोबराय स्वतःचा विनोद सांगताना सांगतायत आमुचा विनोद ते जगा मरण
आम्ही जर विनोद केला तर त्या विनोदामध्ये जग नावाची वस्तू मरून जाणार आहे. म्हणजे आदर्श विनोदाची ही परिभाषा आहे की ज्याच्यामध्ये विश्वाचं सत्यत्व बुद्धी ही राहत नाही, त्याला खऱ्या अर्थाने विनोद म्हटलेला आहे. तुकोबाराय बोलतात आम्ही विनोद करू लागलो की हे विश्व राहत नाही, त्याचं मरण होतं. म्हणून तुकोबाराय भगवंताच्या विनोदाचा विचार करतात. आम्हाला हे मरण आहे, सोशियला शिन बहु फेरे, याच्यासाठी आम्हाला सोस म्हणजे भरपूर फेरे करावे लागतात. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, अनेक फेरे घ्यावे लागतात, जन्म मरणाच्या चक्रामधून फिरावं लागतं. आता आपणची एसी तू स्वतःहून मला भेट देशील असं मी आता करणार आहे. म्हणजे मी जिथे कुठे बसलेलो आहे तिथे तुला स्वतःहून यावं लागेल, मला तुझ्याकडे यावं लागणार नाही, तुलाच यावं लागेल. भगवंताला स्वतःहून यावं लागेल अशी कोणती गोष्ट आहे? तुकोबाराय सांगतायत ते मी करणार आहे. नाम हे धरीन तुझे कंठी, भगवंताचं नाम आपण जर कंठामध्ये धरलं तर भगवान तिथे स्वतःहून येतात. भगवंताकडे जाण्याची आवश्यकता लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जिथे आपण बसलेलो आहोत तिथे भगवान परमात्मा बाळक्रीडेमध्ये सुद्धा तुकोबाराय बोलतात वसे तेथे देव सदा सर्व काळ, करीती निर्मळ नाम घोष. जिथे भगवंताचा नित्य नामचिंतन चालतं, भगवंताला कंठामध्ये धरलं, भगवान त्याच्या नामापासून वेगळा नाही, तोही तिथे धरला जातो. म्हणून तुकोबाराय बोलतात वियोगेची आलो उसंतीत वणे, अनेक जन्म मरणाच्या वनांमधून वियोगामध्ये आम्ही वाटचाल करत आलेलो आहोत. भगवंताच्या स्मरणाविना जे जे काही केलं त्या सगळ्या स्मरणाविना केलेल्या गोष्टीमध्ये वियोग मला होत आलेला आहे. संकल्प हे म्हणे वाहून या, अनेक संकल्प विकल्प मी वाहत आलो, ते आता सोडून जेणे तू स्वतःहून माझ्याजवळ येशील असं मी तुझं नाम धरणार आहे. तुका म्हणे वर्म सापडले सोपे, असं सोपं वर्म आम्हाला आता सापडलेलं आहे. गोवी येलो पापे पुण्य होतो पूर्वी, जोपर्यंत हे वर्म सापडलं नव्हतं तोपर्यंत कर्माच्या किंवा अन्य साधनांच्या खटपटांमध्ये आम्ही अडकलो होतो आणि त्याने पाप पुण्य निर्माण होत होतं. त्याच्यामुळे आत्तापर्यंत अन्य साधनांमध्ये पाप पुण्य निर्माण करून त्याच्यात गुंतलो होतो. आता मात्र त्याच्यात सापडणार नाही. भगवंताच्या नामसाधनेचं हे वर्म आम्हाला सापडलेलं आहे. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतात पाठी लागा काळ येतसे या लागे, मी माझे वाऊगे मध्ये असे, आता आगे लागो ऐसिया व्यवहारा, तो माझा सोयरा पांडुरंगा. वागविला माथा नसताची भार, नभते साचार देखील येतो, तुका म्हणे केले जवळील दुरी, मृगजळ वीर आड आले. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा पंढरनाथ सोयरा म्हणून प्राप्त झाल्यानंतर आत्तापर्यंत वापरलेला किंवा वागवलेला जो व्यवहार आहे त्या सगळ्या व्यवहाराला आग लावण्याची भाषा बोलतायत. जोपर्यंत भगवंताची प्राप्ती झाली नाही तोपर्यंत जो व्यवहार स्वीकारावा लागला तो किती दुःख देणारा आहे किंवा त्याच्यापासून किती लवकर सुटका होईल याचा विचार व्यक्त करतायत. तुकोबाराय बोलतात पाठी लागा काळ येतसे या लागे, माझ्या पाठीमागे काळ लागला होता किंवा काळ आला होता, येत होता. कशामुळे येत होता? या लागे, याच्यामुळे येत होता. कशामुळे? मी माझे या लागे पाठी लागा काळ येत असे. मी आणि माझं हे जे लाग मी लावून घेतलेले होते त्या लागामुळे माझ्या पाठीमागे काळ लागलेला होता आणि मी मध्ये वावगे असे, मी त्याच्यामध्ये सापडलो होतो. मी आणि माझे याच्यामध्ये मी सापडलो होतो, याच्यामुळे पाठीमागे काळ लागला होता. म्हणजे काळ पाठीमागे येण्याची जी निमित्त आहेत ते निमित्त म्हणजे मी आणि माझा आहे. जिथे अहंता आहे, ममता आहे, त्याच ठिकाणी काळाचा प्रवेश आहे. तुकोबाराय बोलतात त्या मी आणि माझेपणामुळे सगळा व्यवहार मला आत्तापर्यंत सांभाळावा लागत होता. पण आता तू माझा सोयरा झालेला आहेस, तू माझा सखा झालेला आहे, सोबती झालेला आहे, तू आता हाताला आलेला आहे. आता आगी लागू आहेसी या व्यवहारा. आत्तापर्यंत जो व्यवहार नको असताना, इच्छा नसतानाही सांभाळावा लागत होता, आता तो सांभाळण्याची आवश्यकता राहिलेली नाही. म्हणजे जोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही किंवा भगवान हाताला येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मागचा संसार जरी जाळायचं म्हटलं तरी सुद्धा जाळता येऊ शकत नाही. आणि जरी आपण जाळण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रकारांतराने आपल्याला चिकटून राहणार आहे. तुका म्हणे नाही निरसला देह, तो वरी हे अवघे संसारिक. म्हणून जोपर्यंत देहाचा निराश होत नाही
तोपर्यंत याचा संबंध आहे. पण एकदा का भगवंत प्राप्त झाला, मी माझे हा संबंध सुटला, तुकोबराय बोलतात आता याला आग लागलेली आहे. वागविला माथा नसताची भार, आतापर्यंत मी हा भार विनाकारण व्यर्थ वागवला होता. नभते साचार देखिले, तो जोपर्यंत मी खरं सत्य परमात्मा स्वरूप पाहिलं नव्हतं तोपर्यंतच हा भार मला वागवावा लागला होता. तुकोबराय बोलतात तुका म्हणे केले जवळील दुरी, आणि या भाराने माझ्या जवळची आत्मवस्तू दूर केली होती. मला परमात्मा दूरे असा वाटत होता, वस्तुतः तो जवळ असूनही दूर भासत होता. जसं मृगजळ वीर आड आले, जसं लांब भासणारं मृगजळ पाहून वरे आले का, मृगजळ वरी आड आले. संस्थेच्या याच्यात नाही ना हा पाठ, तोच असेल ना. वरी आड आले, तुका मृगजळ वरी आड आले. तुकोबराय बोलतात की मृगजळ याच्यामध्ये आड आलेलं आहे. लांबून दिसणारं मृगजळ, त्या मृगजळाने जवळचा असलेला पाण्याचा जसा झरा जसा कळत नाही, त्याप्रमाणे या संसाराच्या उपाधीमुळे मला आत्मस्वरूप हे दुरावलं होतं. या पद्धतीने तुकोबराय या अभंगातून परमात्मा प्राप्त झाल्यानंतर सगळ्या संसाराचा केलेला निषेध व्यक्त करतायत. पुढे तुकोबराय बोलतायत आपुलिये ठाकी करीन काही तरी एकी, करीन पायाशी ओळखी करसी ते करी सुखी, काया क्लेश गंगाजळ समर्पिन तुळशीदळ, तुका म्हणे देवा कर जोडीन ते सेवा. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरुश्री तुकोबराय भगवंताच्या पायाची ओळख होईल अशा पद्धतीने मी एक काहीतरी करील असा विचार प्रगट करतायत. करीन पायाशी ओळखी, भगवंताच्या चरणांची ओळखी व्हावी, भगवंताच्या चरणांचं स्वरूप कळावं, भगवंताच्या चरणांचं सामर्थ्य कळावं, सौंदर्य कळावं, याच्यासाठी मी काहीतरी करील. आपुलिये ठाकी, ठाकी म्हणजे आपल्या योग्यतेप्रमाणे, जसं माझं सामर्थ्य आहे, जसा माझा अधिकार आहे, जसं माझं साधना बल आहे, त्या पद्धतीने काहीतरी एकी करीन, मी काहीतरी खटपट करीन, मी काहीतरी एक करीन. काय करणार आहात की जे केल्यानंतर करीन पायाशी ओळखी, भगवंताच्या चरणाची ओळख झाली पाहिजे. भगवंताच्या चरणाची आणि आपली ओळख नाही का, डोळ्याने आपल्याला भगवंताचे चरण दिसतात, पण त्याची ओळख म्हणजे विशेष ज्ञान आहे. एखाद्या मनुष्याला पाहणं वेगळं आणि त्याची ओळख करून घेणं वेगळं. भगवंताच्या चरणाला बळीने सुद्धा पाहिलं, पण चरणाची ओळख बळीला झाली नव्हती. जेव्हा भगवंताने त्रिविक्रम रूप धारण केलं तेव्हा बळीला भगवंताच्या चरणाची ओळख झाली की हे भगवंताचे चरण किती मोठे आहेत. पादो अस्य सर्वभूतानि त्रिपाद अस्ति स्वयंप्रभः, त्याचे हे चरणच सर्वत्र त्याच्या चरणांचीच व्याप्ती आहे. स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठत दशांगुलम, भगवंताच्या चरणांची ओळख, त्याची व्याप्ती कळावी, भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी असलेलं सामर्थ्य, त्याचा स्वभाव, भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी असलेलं माधुर्य, सगळ्याच गोष्टी त्याची सर्वांगाने ओळख व्हावी. करीन पायाशी ओळखी, म्हणून चरणांची ओळख व्हावी असं मी काहीतरी करील. करसी ते करी सुखी, आणि त्या करण्याने मला सुख वाटेल, बरं वाटेल, चांगलं वाटेल. तुकोबराय बोलतात त्याच्यासाठी काहीतरी एक तुम्ही करणार. म्हणजे काय करणार? काया क्लेश गंगाजळ समर्पिन तुळसी दळ. तुकोबरायांनी स्पष्ट रूपाने निर्देश केलेला आहे की भगवंताच्या चरणाची ओळखी होण्यासाठी काया क्लेश गंगाजळ म्हणजे क्लेश, कायेला क्लेश देऊन भगवंताला गंगाजळ समर्पित करील. किंवा ही जी काया आहे, काया काशी गुरुपदेशी तारक मंत्र दिधला आम्हासी, ही जी काया आहे हीच काया गंगेसारखी शुद्ध करून समर्पित करील. म्हणून काया क्लेश गंगाजळ, तपसा कल्मषम हंती, तिला तपाचं क्लेश दिल्यानंतर गंगेचं स्वरूप येईल आणि मग तिला मी भगवंताच्या चरणी समर्पित करील. समर्पिन तुळसी दळ, भगवंताला तुलसी अतिशय प्रिय आहे म्हणून भगवंताला तुलसी दल मी समर्पित करील. आणि भगवंताच्या समोर तुका म्हणे देवा कर जोडीन ते सेवा, तुझ्या समोर नित्य हात जोडून उभा राहील. म्हणजे हात जोडून उभा राहील म्हणजे तुझं नित्य दास्यत्व स्वीकारीन. हात जोडून फक्त तिथंच उभा राहील असं नाही, भगवंत जी जी आज्ञा देतील त्या त्या आज्ञेचं नित्य निरंतर पालन मी करत राहील, जेणेकरून तुझ्या चरणांची ओळखी मला होईल. म्हणजे चरणांची ओळख प्राप्त करून घेण्यासाठी तुकोबराय या साधनांना मी करील अशा पद्धतीचा विचार व्यक्त करतायत. पुढे तुकोबराय बोलतायत माझे तो स्वभाव मज अनावर, तुझही देता भार काही नव्हे,
ऐसे कळू आले मज नारायणा जागृती स्वप्ना ताळ नाही. संपादितो तो हा अवघा बाह्य रंग तुझा नाही संग अभ्यंतरी. तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट असते निघोट एकी जाती. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतर्बाह्य स्वभावाचा किंवा स्वभाव दोषांचा परिहार भगवंताच्या जवळ प्रगट करतायत. आपल्या ठिकाणी असलेले दोष तुकोबाराय स्वतः पाहून ते सगळे दोष भगवंताच्या समोर निवेदित करतायत. हे देवा, माझ्या ठिकाणी जे सगळे दोष आहेत, माझा तो स्वभाव मज अनावर, माझे स्वाभाविक जे दोष आहेत ते मला अनावर होत आहेत. म्हणजे इच्छा नसताना सुद्धा ते दोष पुन्हा पुन्हा घडतायत, माझ्याकडून ते जात नाहीत. तुझही देता भार काही नव्हे, आणि तो भार मी तुझ्यावरती घातला पण त्याचाही मला विशेष फरक पडलेला दिसत नाही. मी सगळं तुझ्यावरती समर्पित केलेलं आहे, म्हणून हे दोष जावेत याच्यासाठी मी तुला पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे. तुकोबाराय बोलतात, ऐसे कळू आले मज नारायणा. देवा, मला हे कळून आलेलं आहे की जागृती स्वप्नात ताळ नाही. माझ्या जागृतीमध्ये एक आहे, स्वप्नामध्ये एक आहे, याचा कुठेही ताळा नाही. म्हणजे एकच एक वृत्ती, एकच एक साधन माझ्याकडून घडत नाही. जागृतीमध्ये वेगळंच घडतंय, स्वप्नामध्ये वेगळंच घडतंय, त्याचा ताळा कुठेही राहिलेला नाही. म्हणजे अवस्थांमध्ये घडणाऱ्या विषयासंबंधी माझं नियंत्रण पूर्णपणाने सुटलेलं आहे. तुकोबाराय बोलतायत, संपादितो तो हा अवघा बाह्य रंग. मी जे जे काही करतो आहे ते सगळं बहिरंगाने संपादित करतो आहे. अंतरंगामध्ये मात्र कुठेही ताळा राहिलेला नाही, एकवाक्यता राहिलेली नाही, एक निश्चितता नाही. तुझा नाही संग अभ्यंतरी. आतमध्ये बाहेरून तुझा संग किंवा बाहेरून तुझ्या प्राप्तीचा सोंग इत्यादी बाह्यवेश आहे, पण आतमध्ये मात्र तुझी संगत नाही, आतमध्ये तुझं चिंतन घडत नाही. तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट. तुकोबाराय बोलतात, जे खरं आहे म्हणजे आतही नाही बाहेर नाही, मी जे तुला सांगतो आहे ते खरं आहे, त्याला पाठ आणि पोट असं नाही. असं ते निघोट एकी जाते. सत्याच्या ठिकाणी एकच एक परिपूर्ण निघोट हीच एक सत्याची जाती आहे. या सत्याला ज्याला पाठपोट नाही असं सत्य, निश्चितता किंवा अशा पद्धतीचा साधनेविषयीचा असलेला निर्णय किंवा अवस्था माझ्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही. म्हणून तुकोबाराय आपल्या सर्व दोषांचा परिहार भगवंताच्या जवळ विदित करतायत. पुढे तुकोबाराय बोलतायत, न भावा तो बरा मुळीच संबंध विश्वासिका वध बोलिलासे. आता माझे हित काय ते विचारा सत्यत्वे दातारा पांडुरंगा. नाही भाव परी म्हणवितो दास नको देऊ यास उणे येऊ. तुका म्हणे हे उद्धरिता दीन माने तसा सीन माय बापा. प्रस्तुत अभंगातही श्री तुकोबाराय आपले खरे हित परमात्मा पंढरीनाथाने करावे याची सगळी जबाबदारी किंवा या जबाबदारीची जाणीव तुकोबाराय भगवंताला करून देत आहेत. आता माझे हित काय ते विचारा. माझं हित कशात आहे याचा विचार देवा तुम्ही करा, आणि माझं हित त्या पद्धतीने करून द्या. त्याचं कारण तुकोबाराय सांगतायत की न व्हावा तो बरा मुळीच संबंध. माझा तुझ्याशी संबंध आलेला आहे, कारण तू हित करणारा आहेस म्हणून मी तुझ्याशी संबंध ठेवलेला आहे. आणि आता संबंध येऊनही जर तू हित करत नसशील तर अगोदरच आपला संबंध आला नसता तर बरं झालं असतं. न भावा तो बरा मुळीच संबंध. आधीच संबंध जर धरला नसता तुझ्याशी तर मी हे तुला विचारलं नसतं किंवा अशी जाणीव तुला करून दिली नसती. विश्वासिका वध बोलिला असे, म्हणून तुझ्यावरती विश्वास मी ठेवलेला आहे, त्या मी तुझ्यावरती विश्वास धारण केलाय, असा मी तुझा विश्वासक आहे. त्याचा वध कोण करतं का, त्याचा विनाश कोण करतं का. म्हणून आता माझे हित काय ते विचारा. माझं हित कशामध्ये आहे त्याचा विचार करा ना. सत्यत्वे दातारा पांडुरंगा, खऱ्या स्वरूपाचं हित माझं, त्याचा विचार तुम्ही करा. नाही भाव परी म्हणवितो दास. माझ्या ठिकाणी भाव नाही, पण मी तुझा दास स्वतःला म्हणून घेतो आहे. नको देऊ यास उणे येऊ. जरी माझ्या बाजूने उणं असलं, कमी असलं भावाच्या बाबतीमध्ये, पण तू मात्र देण्याच्या बाबतीमध्ये उणेपणा करू नकोस. तू उणेपणा कशाला करतोयस. तुका म्हणे हे उद्धरिता दीन माने तसा सीन माय बापा. माझ्यासारख्याचा उद्धार करण्यामध्ये, दिनाचा उद्धार करण्यामध्ये तुम्हाला कोणते कष्ट पडतात, कशाला तुम्ही शीन मानता. लवकरात लवकर आपण माझा हित विचारात घेऊन माझा उद्धार करा. अशा पद्धतीने भगवंताला तुकोबाराय स्वतःच्या उद्धाराची जाणीव प्रगट करून देत आहेत. पुढे तुकोबाराय बोलतायत पुढच्या अभंगामध्ये, काय तुमची यास वेचते गाठोळी.
माझी टाळाटाळी करीतसा चतुराचाराया अहो पांडुरंगा ऐसे तरी सांगा निवडुनी कोण तुम्हा सुख असे या कौतुके भोगिता अनेक दुःखे आम्ही तुका म्हणे काय झालासी निर्गुण आम्हा येथे कोण सोडविल। याही अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्याला संसार बंधामधून भगवंताने सोडावं याच्यासाठी भगवंताला पुन्हा पुन्हा विचारणा करतायत, भगवंताला विनंती करतायत, काय तुमची यास वेचते गाठोळी, माझा उद्धार करण्यामध्ये काय तुझं वेचतंय, कोणतं गाठोडं खर्च होतंय, माझी टाळाटाळी करीत असा का माझी टाळाटाळ करतो आहेस, आत्तापर्यंत तुझ्या कृपेला कोणतंही माप नाही, तू कोणावरतीही कृपा करतो, मग माझ्या बाबतीमध्ये ही कृपा कुठं लपलेली आहे, टाळाटाळ का करतो आहे। चतुराचाराया अहो पांडुरंगा, देवा आपण चतुरांचे राजे आहात, चतुरातु शिरोमणी, तुम्ही चतुरांचे राजे आहात, तरी सांगा ऐसे तरी सांगा निवडुनी, मग आपण स्पष्ट तरी मला सांगा, काहीतरी उत्तर द्या की माझा तुम्ही उद्धार करणार आहात की करणार नाही, काहीतरी बोला, काहीतरी सांगा निवडुनी याच्यातून। कोण तुम्हा सुख असे या कौतुके भोगिता अनेक दुःखे आम्ही अनेक दुःख भोगत राहतो, याच्यातून तुला काय सुख प्राप्त होतं, तुला कोणतं कौतुक पाहायला मिळतं, विनाकारण आम्हाला जो त्रास भोगावा लागतोय तो तू का दूर करत नाहीस, तुका म्हणे काय झालासी निर्गुण आम्हा येथे कोण सोडविल, तू निर्गुण होऊन राहिलेला आहेस, या भवसागरामधून या दुःखामधून आम्हाला कोण सोडविल, म्हणून आपण काहीतरी सांगा, माझ्या या सगळ्या विनंतीला करुणेला काहीतरी प्रतिसाद द्या, काहीतरी सांगा निवडोणी। या पद्धतीने तुकोबराय स्वतःला भवबंधातून सोडवण्याविषयी भगवंताला पुन्हा पुन्हा करुणा भागतायत। पुढे तुकोबराय बोलतायत, निष्ठुर यासाठी करीतो भाषण आहेसी सर्वज्ञ जाणता तू ऐसे दुःख कोण आहे निवारिता, तोमी जाऊ आता शरण त्यासी बैसलासी केने करुणे एके घरी नाही येथ उरी दुसऱ्याची, तुका म्हणे आले अवधेच पायाये, बरोबर आहे का, पायापे ना, तुका म्हणे झाले अवधेच का अवघेच पायापे आता मायबापे नुपेक्षावे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवंताशी आपला उद्धार करण्याविषयी आतापर्यंत आपण जी भाषा वापरली, ही जी निष्ठुर भाषा आपण भगवंताशी वापरलेली आहे ती आपण का वापरत आहोत त्याची कारणं सांगतायत। निष्ठुर यासाठी करीतो भाषण, तुझ्याशी मी निष्ठुरतेने बोलतोय, कोणतीही मान मर्यादा ठेवून बोलत नाही, अगदी मनापासून तळमळीने बोलतोय, हे निष्ठुर तुझ्याशी मी का बोलतो आहे त्याचं कारण आहे आहेसी सर्वज्ञ जाणता तू सर्वज्ञ आहे, जाणे जीवीचे सकळ नारायण, तुला माझ्या आतलं बाहेरचं सर्वांच्याच आतलं बाहेरचं कळतं आहे, त्याच्यामुळे माझ्या शब्दाच्या पाठीमागे असलेला भावही तुला कळतो आहे आणि तरी सुद्धा तू असाच वागतो आहे, म्हणून मी निष्ठुर बोलत चाललेलो आहे। ऐसे दुःख कोण आहे निवारिता, तोमी जाऊ आता शरण त्याचे सांगा, हे दुःख सगळं निवारण करील, भवसागरामधून आम्हाला सोडविल, या दुःखाला एका क्षणामध्ये नष्ट करील, असं कोण आहे, तू सर्वज्ञ आहे, तुला जर जमत नसेल तर असं तुझ्यासारखं कोण आहे असं सांग, दुसरं कोणीही नाही, तरी मी जाऊ आता शरण त्यासी, कोणाला मी आता शरण जाऊ, तूच एकटा आहेस, एकमेवा द्वितीयम आहेस, सर्व शक्तीने संपन्न आहेस, सर्वज्ञ आहेस, आणि असा असूनही तू जर मला दुःखातून निवारण करत नाही, माझं दुःख घालवत नाही, तर मी कोणाला शरण जाऊ। बैसलासी केने करुणे एके घरी, तू कुठं बसलेला आहे, एका घरामध्ये सर्वांचं दुःख निवारण्याची सत्ता तुझ्या ठिकाणी तू ठेवून एका घरामध्ये तू थांबलेला आहेस, कुठेतरी लपलेला आहेस, नाही येत उरी दुसऱ्याची, आणि इथं दुसरं कोणीही उद्धाराच्या बाबतीमध्ये उरलेलं नाही, समर्थ नाही, तुका म्हणे आले अवघेच पायापे आता मायबापे नुपेक्षावे। तुकोबराय बोलतात, माझं सर्वस्व मी माझं सर्वस्व तुझ्या चरणावरती वाहिलेलं आहे, आता तरी तुम्ही माझी उपेक्षा करू नका, उपेक्षा करणं थांबवा। या पद्धतीने तुकोबराय भगवंताला आपण निष्ठुर भाषेत का बोलतो आहोत त्याचा परिहार देत आहेत। पुढे तुकोबराय बोलतायत, पायापासे चित्त तेने भेटी अखंडित असे खेळे भलते ठाई प्रेमसूत्र दोरी पायी केलेसे जतन मुळी काय ते वचन तुका म्हणे सर्व जाना ठाई विचारावे म्हणा। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवंताच्या अखंड भेटीचे आपल्याला प्राप्त झालेले सूत्र प्रकट करतायत। भगवंताची अखंड भेट कशामुळे घडू शकते ते सापडलेलं सूत्र तुकोबराय बोलतात, पायापाशी चित्त तेने भेटी अखंडित
आपलं चित्त भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी जर अखंडित राहिलं तर आपल्याला भगवंताची अखंड भेट होत राहते. म्हणजे आपलं चित्ताचा प्रवाह भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी अखंड राहिला पाहिजे, कोणत्याही काळामध्ये खंडित झाला नाही, की भगवंताची भेट सुद्धा अखंड होते. असे खेळे भलते ठाई. आपलं चित्त भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी राहिलं आणि आपण भलते ठाई अन्य कार्यामध्ये जरी व्यग्र राहिलो तरी सुद्धा प्रेमसूत्र दोरी पायी. हे जे चरणाच्या ठिकाणी असलेलं प्रेमसूत्र आहे, ही जी प्रेमसूत्राची दोरी आहे, ती एकदा का प्रेमसूत्राच्या दोरीने चरण अंतःकरणामध्ये बांधून टाकले, मग भलेही आपला देह कोणत्याही खेळामध्ये कार्यामध्ये वेगळं झाला तरी सुद्धा भगवंताची भेट मात्र अखंड होत राहते. केलेसे जतन मुळी काय ते वचन. तुकोबराय बोलतात, मी हे जतन केलेलं आहे की आपलं अंतःकरण, आपलं चित्त भगवंताच्या चरणाशी प्रेमसूत्राच्या दोरीने बांधून टाकायचं. आणि हे जे जतन आहे हे तुमचं मूळ असलेलं वचन आहे की भगवान पतितांना तारणारे आहेत, किंवा मैया वेशित चेतसाम इत्यादी जे भगवंताच्या ठिकाणी चित्त समर्पित करतात, भगवान त्यांना कधीही विसरत नाहीत, अखंड त्यांचं रक्षण करतात इत्यादी रूपाने सगळ्या भगवद वचनांचं मी जतन करून हे सूत्र सापडलेलं आहे. तुका म्हणे सर्व जाणा ठाई विचारावे म्हणा. तुकोबराय बोलतात, हे भगवंता, आपण सर्व जाणणारे आहात, त्याच्यामुळे ठाई विचारावे म्हणा, त्याचा आपण विचार करावा. भगवान सर्वज्ञ आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला भगवान विसरू शकत नाहीत. याचा अंतःकरणामध्ये विचार करून भगवंताच्या चित्ताने भगवंताच्या चरणांना आपल्या हृदयामध्ये आपण बांधून ठेवावं, जेणेकरून भगवंताच्या अखंडित प्राप्तीमध्ये अंतराय येणार नाही. पुढे तुकोबराय वर्णन करतात, तुम्हा आम्हा सरी येथे कैच्या या परी स्वामी सेवा अलंकार नाही आवडिये थार खुंटलिया वाचा मग हा आनंद कैचा तुका म्हणे कोडे आम्ही नाचू तुझ पुढे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भक्ती प्रेमसुखाच्या प्रांगणामध्ये आपली जर बरोबरी झाली, एकरूपता जर झाली, तर त्याच्यामुळे कोणत्या अडचणी निर्माण येऊ शकतात त्याचं वर्णन तुकोबराय करतायत. हे देवा, तुम्हा आम्हा सरी, जर तू आणि मी याच्यामध्ये मी भक्त तू देव हा जर भेद राहिला नाही, आपण जर एकच झालो, सरी झालो, समान झालो, येथे कैच्या परी, मग इथे भक्तीमध्ये स्वामी सेवा जी आपल्याला घडवायची आहे, इथे जर आपण एकच होऊन गेलो तर स्वामी सेवा कशी घडणार? म्हणजे स्वामी सेवा घडण्यासाठी समानता प्राप्त झाल्यानंतर पुढे सुद्धा स्वामी सेवा अलंकार नाही आवडिये थार. तू स्वामी आहेस आणि मी तुझा सेवक आहे, हा जो अलंकार आहे, हा विशेष रूपाचा जो आनंद आहे, तो टिकणार नाही आवडिये थार, तो टिकावा. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त आहे तू देव आहे, असंच आपल्या ठिकाणी राहिलं पाहिजे. म्हणजे असंच असलं पाहिजे, याच्यापेक्षा तिसरं नसलं पाहिजे. नाहीतर मी भक्त तू देव हे सोडून अजून तिसरं म्हटलं, तुकोबराय तिसऱ्याची अपेक्षा करत नाही, फक्त सेवक आणि स्वामी एवढीच अपेक्षा करतात. म्हणजे परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीनंतर भक्ताच्या ठिकाणी फक्त भक्ती सुखासाठी असलेल्या सेवक स्वामी देवभक्त याच नात्याच्या रक्षणाची अपेक्षा आहे. अन्य कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे मी भक्त तू देव, मी भक्त अजून काही किंवा माझे बाकीचे सुद्धा राहू दे, असला काही प्रकार नाही. इथे फक्त देव आणि भक्त हाच फक्त. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, म्हणून हे बोधाच्या पुढे असलेलं कल्पित द्वैत आहे, पण ते कल्पित द्वैतच आहे, त्रैक किंवा अन्य काही असं काही नाही. याच्यामध्ये फक्त देव आणि भक्त हा सुखाचा संसार त्याच्यामध्ये आहे, भगवंताच्या प्रीतीचा आहे, भगवंताने स्वतः तो राखलेला आहे, भक्तही तो राखण्याचा विचार करतात. खुंटलिया वाचा मग हा आनंद कैचा. एकदा तुझ्याशी एकरूप होऊन गेलो, निर्गुण रूपाला प्राप्त झालो, वाचाच कुंठित झाली, मग तुझं भजन कोणी गायचं, तुझं नामचिंतन कसं करायचं, मग हा आनंद कसा प्राप्त होणार? तुका म्हणे कोडे आम्ही नाचो तुझं पुढे. म्हणून अत्यंत कौतुकाने तुझ्या समोर आम्हाला हे भक्ती सुखाचं नृत्य करण्याचा आनंद प्राप्त व्हावा, याच्यासाठी तुका म्हणे आम्हा सरी येथे कैच्या परी. म्हणून हा सारखेपणा भक्तीच्या बाबतीमध्ये आडवा येऊ नये, तो आपण सांभाळावा अशी विनंती करतायत. पुढे तुकोबराय बोलतायत, कैचे भांडवल खरा हाती भाव कळवळ्याने माव दावी तसे आता माझा अंत नको सर्व जाणा
पाहू नारायणा निवडूनी, संतांचे उच्चिष्ट मागिले पंगती, करावे संगती लागे ऐसे. तुका म्हणे आलो दावणी विश्वास, संचित ते नाश पावे ऐसे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवंताजवळ आपल्या भावभक्तीतील दांभिकता प्रकट करून संतांच्या उच्चिष्ट प्रसाद प्राप्तीची इच्छा व्यक्त करतायत. तुकोबराय बोलतायत, कैचे भांडवल खरा हाती भाव. माझ्या हातामध्ये मुख्य जे भांडवल आहे म्हणजे भाव, भक्तीचं जे भांडवल आहे ते भाव आहे. म्हणून हे भांडवल माझ्या हातामध्ये खरं नाही, खोटं आहे, माझा भाव शुद्ध नाही. व भांडवलच खोटं असल्यामुळे जे जे काही दाखवतो आहे ते कळवळ्याने माव दावीत असे. सगळा भक्तीचं ढोंग, सगळं जे काही आहे ते माव दाखवतोय, खोटं दाखवतो आहे. कारण माझ्या आतमध्ये जसा विशुद्ध भाव पाहिजे, ज्या पद्धतीचा एकविध भाव पाहिजे तसा नाही. त्याच्यामुळे जे वरती दाखवतो आहे ते खोटं आहे. आता माझा अंत नको सर्व जाणा. तुकोबराय बोलतात, माझा अंत याच्यामध्ये होईल असं करू नका. तुम्ही सर्व जाणणारे आहात, सर्व जाणा. माझा भाव तुम्ही तपासा, त्याला शुद्ध करा. पाहू नारायणा निवडूनी. म्हणून हे निवडून तुम्ही पाहत बसू नका, तसं करा. म्हणजे त्याला शुद्धता प्राप्त करून द्या. अजून काय करा? तुकोबराय बोलतात, संतांचे उच्चिष्ट, संतांचं उच्चिष्ट जर मला प्राप्त झालं तर हे भांडवल खरं होण्याची शक्यता आहे, भाव शुद्ध होण्याची शक्यता आहे. म्हणून उच्चिष्ट मिळण्यासाठी मागिले पंगती, करावे संगती लागे ऐसे. तुकोबराय बोलतात, संतांचं उच्चिष्ट प्राप्त होण्यासाठी मला मागची पंगत प्राप्त होऊ द्या. म्हणजे पहिली पंगत प्राप्त जर झाली तर त्याच्यामध्ये उच्चिष्ट मिळणार नाही. अगोदर जे जेवतात त्यांचं जे पाठीमाग आहे ते सगळं उच्चिष्ट राहतं. म्हणून पंगत बसल्यानंतर भगवंताला नैवेद्य समर्पित केला जात नाही, तो उच्चिष्ट होऊन जातो. म्हणून पहिल्या पंक्तीला साधू महात्मे जेवले की दुसरी पंगत आम्हाला प्राप्त व्हावी, की ज्याच्यामध्ये सगळा प्रसाद आम्हाला संतांचा प्राप्त होईल. करावे संगती लागे ऐसे, ती संगत आम्हाला प्राप्त होईल. तुका म्हणे आलो दावणी विश्वास. तुकोबराय बोलतायत, मी हा विश्वास सर्वांना दाखवत आलेलो आहोत, माझ्याही ठिकाणी आहे, इतरांनाही दाखवत आहोत. काय? संचित ते नाश पावे ऐसे. आपलं सगळं संचित भगवंताच्या कृपेने संतांच्या उच्चिष्ट प्रसादाने नष्ट होणार आहे असा विश्वास मी इतरांना दिलेला आहे, स्वतःही धारण केलेला आहे. त्याच्यामुळे आपण माझा अंत न पाहता हे सर्व जाणून आपण करा, माझा भाव शुद्ध करा, संतांचा प्रसाद मला प्राप्त करून द्या. या पद्धतीने तुकोबराय या अभंगातून आपला विचार व्यक्त करतायत. म्हणून या अभंगांचा तोडका मोडका विचार पाहण्याचा प्रयत्न आपण केला. तुकोबरायांनीच या अभंगामध्ये जे मागितलेलं आहे, संतांचे उच्चिष्ट मागिले पंगती, करावे संगती लागे ऐसे, ते उच्चिष्ट आपल्यालाही ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, पूजनीय महाराजांच्या, सद्गुरू श्री जोग महाराजांच्या कृपेने, वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुदेव मंडळींच्या कृपेने प्राप्त हो, अशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. दुपारी त्याच्यानंतर 4 ते 5:30 4 ते 5:30